नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदासाठी 4थी फुल मॉक टेस्ट घेणार आहोत. हे आधी आपण 3 फुल मॉक टेस्ट घेतलेले आहेत. त्या जर अजूनपर्यंत तुम्ही सोडवले नसतील तर तुम्ही नक्की सोडवा. त्याच्या ज्या PDF असतील ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. त्याची जी लिंक असेल टेलिग्राम चॅनलची ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. ह्याचीसुद्धा PDF तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजच्या पेपरमध्ये 90 प्रश्न 90 मार्कांसाठी आणि वेळ असणार आहे 60 मिनिटांचा. हा पेपर तुम्हाला प्रिंट जर पॉसिबल असेल तर प्रिंट काढायची आणि टाईम लावून तुम्हाला हा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. त्याच्यानंतर यूट्यूबवरती तुम्हाला आपला जो ॲनालिसिस व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा आहे आणि तुमचे आन्सर टॅली करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे मार्क्स असतील ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, जेणेकरून मला तुमचे मार्क्स समजतील. ठीक आहे, तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या पार्टमध्ये मराठी असतो. मराठी सेक्शन असतो. त्याच्यामध्ये 10 प्रश्न असतात. पहिला प्रश्न बघूया. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर सरिता म्हणजे काय असते तर नदी असते, त्यामुळे पहिला ऑप्शन तर नाही आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी असते, त्यामुळे ऑप्शन बी हे माझं उत्तर आहे. तटिनी म्हणजे सुद्धा नदी असते. आणि नभ म्हणजे आकाश. ही जी एक्स्ट्राची माहिती जी आहे ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे क्वेश्चन पेपरवरती, जर प्रिंट काढला असेल, किंवा एक ब्लँक पेपर घेऊन तुम्ही एक्स्ट्रा माहिती लिहून घ्या. आता पृथ्वीचे अजून काही समानार्थी आहेत, ते शब्द तुम्हाला सांगतो महत्त्वाचे. वसुंधरा एक झालं, परत धरती, परत धरणी, धरित्री, अवनी, परत क्षमा, मही आणि रसा. हे पृथ्वीचे महत्त्वाचे आहेत. धरती, धरणी, धरित्री, अवनी, क्षमा, मही आणि रसा. हे लक्षात ठेवा. नभ म्हणजे आकाश, तटिनी म्हणजे नदी आणि सरिता म्हणजे नदी. बाकीचे ऑप्शन का नाही ते पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मी. आपलं उत्तर काय, ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असं म्हटलेलं आहे. कृपण म्हणजे काय असतं तर कंजूस असतं, त्यामुळे हा ऑप्शन तर नाही आहे. श्रीमंत पण नाही. तर उधळ्या म्हणजे काय, तो पैसे जास्त उधळतो. आणि कृपण म्हणजे काय तर कंजूस असतो. भिकारी पण नाही आपला ऑप्शन. ठीक आहे, उत्तर काय, ऑप्शन बी हे उत्तर आहे आपलं. कृपण म्हणजे काय तर कंजूस, आणि कृपणला अजून दुसरा एक समानार्थी काय तर चिकू, म्हणजे चिकट असतो तो, खूप पैसे खर्च करत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. रामने आंबा खाल्ला. आता ह्याच्यामध्ये खाणारा कोण, राम काय झालं, कर्ता झालं. खाल्ल्याला काय झालं, आंबा, कर्म, आंबा झालं. आणि क्रियापद काय माझं, खाल्ला आहे. आता ह्याच्यामध्ये मी सीता टाकून बघतो, लिंग बदलून बघतो कर्त्याचं, तर काय होतं, सीताने आंबा खाल्ला, काही बदल होत नाही आहे. त्यामुळे आता मी कर्मामध्ये बदल करून बघतो, ते सीताफळ टाकून बघतो मी. आता रामने सीताफळ खाल्ले. आता क्रियापदामध्ये बदल झाला आहे. याचा अर्थ काय तर कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होते. म्हणजे काय तर माझं प्रयोग कुठला असणार आहे, कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. कर्तरीमध्ये काय असतं तर कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं तर कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी हा प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजेच प्रत्यय विरहित असतो. परंतु इथे कर्त्याला काय लागलं, ने प्रत्यय लागलं, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाही आहे. आणि भावी प्रयोगात काय असतं तर कर्ता व कर्म या दोघांनाही प्रत्यय असतो. पण इथे काय, आंब्याला हा प्रत्यय नाही आहे, त्यामुळे हा भाव्य प्रयोगसुद्धा नाही आहे. ठीक आहे. कर्तरी आणि भाव्य प्रयोग का नाही ते तुम्हाला समजलं. म्हणून माझं उत्तर काय आहे, कर्मणी प्रयोग आहे. कारण कर्मानुसार हे माझं क्रियापद बदलते. ठीक आहे, त्यामुळे कर्मणी हा प्रयोग आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. शुद्ध शब्द ओळखा विचारलेला आहे. तर प्रथितयश आणि प्रथितयश हे माझं उत्तर आहे. प्रथितयश. आता प्रथितयश म्हणजे काय तर प्रसिद्ध किंवा यशस्वी. ह्या शब्दाचा अर्थ काय, प्रसिद्ध किंवा यशस्वी. हे पण महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रथितयश. हे जे प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न कुठल्या परीक्षेत तरी पडलेले आहेत. हे असंच मी कुठलेच बनवलेलं नाही, म्हणजे तुम्हाला जेणेकरून त्या प्रश्नांचा तुम्हाला एक ही सेन्स येईल, कसे प्रश्न तयार होतात किंवा कसे प्रश्न असतात. ह्यासाठी मी आता हा जो प्रश्न आहे हा एक्साईजच्या ह्याच्यामधून घेतलेला आहे. ठीक आहे, कॉन्स्टेबलच्या ह्याच्यामधून असे वेगवेगळ्या परीक्षेतून घेतलेले आहे. काही प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या JCAची एक्झाम होतात किंवा क्लर्कची एक्झाम होतात तिथून घेतलेले आहेत. काही जे डिस्ट्रिक्ट हे जे आहेत ना कोर्टचे झालेले आहेत त्यातून प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न हे महत्त्वाचे आणि चांगले आहेत, ते तुम्हाला समजेल प्रश्न प्रत्येकाला सोडवताना. ठीक आहे. पुढचा प्रश्न, याचं उत्तर आहे ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर की महात्मा फुले. महात्मा फुलेंचा काही संबंध नाही, बाळशास्त्री जांभेकरांचा पण काही संबंध नाही. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हटलं जातं, तर मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं. त्यांना का पाणिनी म्हटलं जातं, तर ह्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं तरखडकरांना. त्यामुळे हे उत्तर नाही माझं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पाणिनी म्हटलं जातं दादोबा पांडुरंग तरखडकरांना. तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांना शिवाजी म्हटलं जातं, मराठी भाषेचे शिवाजी. ठीक आहे. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हटलं जातं. जॉन्सन. मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. आता तर जॉन्सन कोणाला म्हटलं जातं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना निबंध मालाकार सुद्धा म्हटलं जातं. निबंध, हे एक्स्ट्राचे पॉईंट लक्षात ठेवा. निबंध मालाकार सुद्धा म्हटलं जातं. परत त्यांना आधुनिक मराठी गद्याचे जनकसुद्धा म्हटलं जातं. गद्याचे जनकसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. हे 2 पॉईंटसुद्धा एक्स्ट्रा लक्षात ठेवा. आणि मराठी भाषेत शिवाजी हे म्हटलं जातं हे तर प्रश्नामध्येच बघितलं आपण. त्यामुळे उत्तर काय माझं ऑप्शन ए हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे. विदुष, विद्वत्ता, विदुषी, विद्वान. तर विदुषी हे विद्वानचे स्त्रीलिंगी रूप आहे. आता ह्याचा रूल काय आहे मराठीमधला, ठीक आहे, तर स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला. कारण की संस्कृतमधून जर मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे हे ई प्रत्यय लागून होतात. मग जर आता हा विद्वान हा संस्कृतमध्ये शब्द आलेला आहे, म्हणजे तत्सम शब्द आहे हा, तर हा जेव्हा मराठीत येतो तेव्हा त्याला काय होतं, स्त्रीलिंगी रूप कसं होतं, तर त्याला ई प्रत्यय लागून होतं. आता याचं विद्वानचं काय झालं, विदुषी झालं. विदुषी, ई प्रत्यय लागला शेवटी, ई आहे. ठीक आहे. तसंच अजून दुसरं सांगतो तुम्हाला. राजाचं राज्ञी होतं, हे महत्त्वाचे लक्षात ठेवा. राज्ञी होतं. श्रीमानचं श्रीमती होतं, स्त्रीलिंगी रूप श्रीमती होतं. दाताचं दात्री होतं, दाताचं दात्री. परत युवाचं युवती, हे पॉईंट एक्स्ट्रा लिहून घ्या. युवाचं युवती होतं. ठीक आहे. दाताचं दात्री, युवाचं युवती, श्रीमानचं श्रीमती, राजाचं राज्ञी आणि विद्वानचं काय होतं, विदुषी होतं. कारण संस्कृतमधून आलेल्यांचं काय होतं, ई प्रत्यय लागून स्त्रीलिंगी रूप होतं. ऑप्शन सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तोंडात बोट घालणे हा वाक्यप्रचार तुम्हाला माहीत आहे. तोंडात बोट घालणे म्हणजे काय, तर नवल करणे किंवा आश्चर्यचकित होणे. भूक लागणे नाही आहे, गप्प बसणेसुद्धा नाही किंवा भीती वाटणेसुद्धा नाही. भीती वाटणे वाटू शकतं पण तसं नाही आहे. उत्तर काय आपलं ऑप्शन बी हे उत्तर आहे, नवल करणे किंवा आश्चर्य वाटणे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. 8वा प्रश्न, बरे वाईट या शब्दाचा समास ओळखा असं म्हटलेलं आहे. तर बरे वाईट हा द्वंद्व समास होतो. आता द्वंद्व समासामध्ये पण 3 प्रकार पडतात. कुठले कुठले ते आता बघूया आपण. अव्ययभाव समास नाही आहे, तत्पुरुष समास पण नाही, बहुव्रीही समास पण नाही. ठीक आहे. द्वंद्व समास हे उत्तर आहे आपलं, बरे आणि वाईट. ठीक आहे. किंवा बरे, याचा जर समासाचा विग्रह म्हटला तर बरे आणि वाईट होत नाही, तर बरे किंवा वाईट असा होतो विग्रह. विग्रह जर म्हटला याचा बरे किंवा वाईट असा ह्याचा विग्रह होतो. ठीक आहे. आता ह्याचे 3 प्रकार पडतात द्वंद्व समासाचे. ते कुठले कुठले ते आपण बघूया. पहिला प्रकार इतरेतर. इतरेतर द्वंद्व समास. आता ह्याच्यामध्ये काय असतं, आणि व असे हे असे अवयव लागून ह्याचं विग्रह. म्हणजे आता आई बाप, तर आई बाप हा शब्द आहे का नाही, ह्याचा विग्रह कसा होणार, आई आणि बाप. आणि व लागतं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. परत स्त्री आणि पुरुष हा झाला इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. आता दुसरा प्रकार कुठला आहे, वैकल्पिक. वैकल्पिक, वैकल्पिकमध्ये काय असतं, किंवा, अथवा असे शब्द असतात. जसं की 3 किंवा 4, 5 नापास, 5 किंवा नापास असे. आणि तिसरा प्रकार आहे समाहार. समाहार द्वंद्व समास. आता ह्याच्यामध्ये काय असतं, इतर तो पदार्थ येणारच आहे, पण इतर पदार्थांचा सुद्धा समावेश असतो त्याच्यामध्ये. जसं की मीठ भाकर, मीठ भाकर. आता ह्याचा विग्रह कसा होतो, मीठ भाकरी व साधे खाद्यपदार्थ. म्हणजे मीठ भाकरी तर येणारच आहे, त्याच्यासोबत इतर पदार्थाचा सुद्धा समावेश होणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं तर समाहार
द्वंद्व समास असं म्हटलं जातं. परत चहा पाणी भाजीपाला हे त्याचे दुसरे समासाचे उदाहरण आहेत. ठीक आहे, हे त्याचे 3 प्रकार आहेत, हे लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे, उत्तर काय आपलं ऑप्शन बी हे उत्तर आहे, द्वंद्व समास आहे. आता पुढचा प्रश्न, पाऊस आला तरी सहल जाईल, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर जरी पाऊस आला तरी सहल जाईल, हे काय तर संकेतार्थ आहे. म्हणजे संकेत सांगितलं, जरी पाऊस आला तरी सहल जाणारच आहे. ठीक आहे, ऑप्शन ए हे उत्तर आहे माझं. आता आज्ञार्थीमध्ये काय असतं? तर आज्ञा, मागणे, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, हे सर्व हे जर त्या वाक्यातून अर्थ निघत असेल, म्हणजे आज्ञेचा अर्थ निघत असेल किंवा मागण्याचा किंवा आशीर्वाद, प्रार्थना, विनंती या सर्वात जर अर्थ निघत असेल तर ते वाक्य आज्ञार्थी असतं. जसं की देवा सर्वांना सुखी ठेव, ह्यात काय केले? विनंती केली किंवा प्रार्थना केली, ह्यामध्ये देवा सर्वांना सुखी ठेव प्रार्थना केली, तर हे आज्ञार्थी वाक्य झालं. विद्यार्थी काय असतं? तर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, ह्या जर वाक्यातून अर्थ होत असेल तर ते काय झालं? विद्यार्थी वाक्य झालं. असं उदाहरण सांगतो तुम्हाला, आत्ता पाऊस थांबावा, ही काय इच्छा आहे, तर हे काय झालं? वाक्य विद्यार्थी झालं. आणि ह्या शेवटी वाक्याच्या शेवटी वा, वी, वे असं प्रत्यय लागतात शेवटी. ठीक आहे, हा शब्द कीवर्ड लक्षात ठेवा किंवा ट्रिक समजा ही. वा असे शब्द लागतात, वा, वी, वे असं, थांबावे, थांबावी. ठीक आहे, हा तत्पुरुष समज झालं, ही ह्यात विद्यार्थी झाला. आणि प्रश्नार्थ तर तुम्हाला माहितीच आहे, वाक्य शेवटी जर प्रश्न असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं. ठीक आहे, याचं उत्तर काय आपलं? ऑप्शन ए हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीपैकी एक वचन व अनेक वचनची चुकीची जोडी ओळखा. कीवर्ड महत्त्वाचं आहे, ह्याला जर कीवर्ड असा असेल तर कीवर्डला गोल करत जावं, मग पुढे प्रश्न जावा, नाहीतर चुकीचं करू नका, काहीसुद्धा सिली मिस्टेक होऊ देऊ नका. उंदीरचं उंदीरच असते, एक वचन अनेक वचन सेम आहे. बाळचं बाळे बरोबर आहे. भिंतचं भिंती होतं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि सासूचं सासवा होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, का ह्याचं रूल काय आहे? तर उकारांत म्हणजे सासूचं उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होतं. जसं सासवा वाकारांत होतं, उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होतं? वाकारांत होते. हा नियम आहे, हे लक्षात ठेवा. जसं जाऊचं जावा. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये अपवाद आहेत, जसं की वाळू, वस्तू, बाजू, ह्यांचं होत नाही. ह्यांचं वाळा होत नाही, वासवा असं होत नाही, बाजवा होत नाही, असं होत नाही. हे तसे शब्द राहतात, वाळू, वस्तू, बाजू, हे अपवाद आहेत, लक्षात ठेवा. काही नियमामध्ये एक्सेप्शन असतात, ते तसेच पकडायचे असतात. ठीक आहे, सासूचं काय होतं? सासवा होतं, त्यामुळे ऑप्शन डी हे चुकलेलं आहे माझं. सासूचं काय होतं? सासवा होतं. ठीक आहे, जर ह्या 10 प्रश्नामध्ये काही प्रश्न म्हणजे कुठलेही पुढचं आपण जर काही कोणते प्रश्न घेणार आहोत त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला काही वेगळं उत्तर वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचं सेक्शन होते जाऊया. दुसरा पार्ट आहे इंग्लिशचा, ह्याच्यामध्ये 20 प्रश्न असतात. 11वा प्रश्न, सिनॉनिम ऑफ इनॉर्मस. इनॉर्मसचा काय विचारलेला आहे? समानार्थी किंवा सिनॉनिम विचारलेला आहे. तर टायनी, ह्यूज, वीक, सॉफ्ट. तर उत्तर काय आहे माझं? ह्यूज हे उत्तर आहे. टायनी म्हणजे छोटं, वीक म्हणजे कमकुवत किंवा कमजोर, सॉफ्ट म्हणजे मऊ. त्यामुळे इनॉर्मस म्हणजे काय असतं? जास्त संख्येमध्ये, जास्त प्रमाणात. तर ह्याच्या अजून दुसरे समानार्थी काय? तर ह्यूज, वास्ट, गिगॅन्टिक, परत मॅमोथ, मॅमोथ हे सुद्धा शब्द लक्षात ठेवा. गिगॅन्टिक, वास्ट, ह्यूज, मॅमोथ. इनॉर्मस म्हणजे काय? जास्त प्रमाणात किंवा जास्त संख्येमध्ये. तर त्याचं ह्यूज हे उत्तर आहे, ऑप्शन बी हे उत्तर आहे. टायनी नाही आहे, वीक नाही आहे, सॉफ्ट नाही आहे. पुढचा प्रश्न, अँटोनिम ऑफ आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे काय? तर कृत्रिम. तर त्याचा अपोजिट काय मराठीमध्ये? तर नैसर्गिक. तर नॅचरल हे उत्तर असणार आहे माझं, ऑप्शन ए हे उत्तर असणार आहे. सॉलिड नाही, ट्रूथ नाही, फेकसुद्धा नाही आहे. ठीक आहे, आर्टिफिशियलला अजून काय म्हणू शकतो आपण अपोजिटला? नॅचरल एक झालं, परत रिअल, जेन्युअन हे सुद्धा अपोजिट झाले. ठीक आहे, आता फेकचे अजून काही सिनोनिम्स आहेत ते महत्त्वाचे, तर तुम्हाला सांगतो. फॉर्जरी, एक मिनटं, फेकचे फॉर्जेरी, परत काउंटरफेट महत्त्वाचा शब्द आहे. परत शाम, परत होक्स आणि फोनी हे शब्द महत्त्वाचे आहेत. जे महत्त्वाचे आहेत तेच तुम्हाला सांगत असतो मी. फॉर्जरी, काउंटरफेट, शाम, होक्स आणि फोनी हे फेकचे
म्हणजे दांभिक, खोटारडा, नॉट ट्रू, हे सगळे त्याचे सिनॉनिम्स आहेत. फॉर्जरी, काउंटरफेट, शाम, होक्स आणि फोनी. ठीक आहे. पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. 13वा प्रश्न. चूज द करेक्ट स्पेलिंग वर्ड. स्पेलिंग वर्डमध्ये तुम्हाला कसं सांगितलं मी की छोटे छोटे म्हणजे जे त्याचे वर्ड्स आहेत त्याचे फोड करत जावा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. आता इथं मेन, परत टेन आहे, ह्याची फोड करायची तुम्हाला. आता मेनची स्पेलिंग बघायची. मेन 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 सगळीकडे बरोबर आहे. आता टेनची बघायची. ठीक आहे. तर टेनमध्ये बघा, टेन बरोबर आहे. इथं टेन केलं, हे चुकलेलं आहे. इथं टेन बरोबर आहे, इथं टेन चुकलेलं आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला फक्त पहिला आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये खेळायचं आहे. आता इथं अंश आहे आणि एन्स आहे, इथं शेवटचं बघायचं. ठीक आहे. तर काय इथं अंश येतं, हे बरोबर आहे. म्हणजे पहिलं मेन हे झालं, पण नंतर टेन आणि नंतर अंश. तिसऱ्या ऑप्शनमध्ये ई दिलं आहे, त्यामुळे ते चुकलेलं आहे. ठीक आहे. अंश पाहिजे, हे बरोबर आहे. म्हणून माझं उत्तर काय, पहिला ऑप्शन आहे, ए हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द एरर. वन ऑफ माय फ्रेंड इज अ डॉक्टर. आणि ऑप्शन चौथा किंवा नो एरर आहे. ठीक आहे. जेव्हा पण वन ऑफने वाक्य सुरुवात होते त्याच्यानंतर जो नाऊन असतो, हा जो नाऊन आहे माय फ्रेंड हा जो नाऊन आहे हा कसा असतो, प्लुरलमध्ये असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर जे वर्ब असतं हे सिंग्युलरमध्ये असतं. त्यामुळे हे वर्ब जे दिलेलं आहे ते सिंग्युलर दिलेलं आहे, हे बरोबर आहे. फक्त फ्रेंड जे आहे तिथे एस लागायला पाहिजे होतं, कारण मला इथं फ्रेंड कसं पाहिजे, प्लुरल पाहिजे. कारण की अनेक मित्रांमधून मी एक चूज करतो आहे, म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड इज अ डॉक्टर. अनेक माझे मित्र आहेत त्याच्यामधलं एक चूज करतो आहे ना मी. एका मित्रामधून एक तर चूज नाही ना करू शकत, असं थोडी नसते. खूप मित्र म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे खूप मित्र आहेत माझे डॉक्टर, ज्याच्यामधून एक असं म्हणतो आहे मी. खूप मित्र आहेत माझे, त्याच्यापैकी एक डॉक्टर आहे, असं कळलं का. म्हणजे जे ह्याच्यानंतर जे वन ऑफ नंतर जे असतं नाऊन ते प्लुरल घेणार मी, हा रूल आहे. आणि त्याच्यानंतर जो वर्ब असतो तो काय घेणार मी, सिंग्युलर घेणार. ठीक आहे. त्यामुळं एरर कुठे आहे, एमध्ये एरर आहे. ऑप्शन ए हे उत्तर आहे माझं. कळलं. पुढच्या प्रश्नावरती जाऊया आता. 15वा प्रश्न. फिल इन द ब्लँक. द सन डॅश इन द ईस्ट, रायझेस, रायझिंग, रोज. तर आता हे काय, द सन डॅश इन द ईस्ट हे काय तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे हे सत्यच आहे, हे काय बदलू शकत नाही. ठीक आहे. तर ह्याचं काय येणार, हे जे युनिव्हर्सल ट्रूथ असतात ते वाक्य कशामध्ये येतात, तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येतात, म्हणजे वर्तमान काळामध्ये येतात. तर इथं काय येणार, राईज येणार. ठीक आहे. पण आता इथं काय, सन एकच आहे, सिंग्युलर आहे, त्यामुळं काय येणार, रायझेस येणार. कळलं का. हे सिंग्युलर आहे आणि हे प्लुरल झालं माझं, त्यामुळे मला इथं सिंग्युलर पाहिजे, कारण की द सन एकच आहे ना. रायझेस येणार इथे. ऑप्शन बी हे उत्तर येणार. रायझिंग येणार नाही, कारण की मी काय सांगितलं तुम्हाला, सिम्पल प्रेझेंट टेन्स घ्यायचं आहे आणि रोज पण येत नाही. कळलं का. बाकीचे ऑप्शन काय येत नाही ते पण तुम्हाला सांगतोय मी. कारण की युनिव्हर्सल ट्रूथ किंवा जे युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा बाकीचे जे सायंटिफिक फॅक्ट वगैरे असतील ते नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ प्लेस वेअर डेड बॉडीज आर केप्ट फॉर आयडेंटिफिकेशन, म्हणजे अशी जागा जिथे जे मृतदेह असतात ते ओळखीसाठी ठेवले जातात, तर त्याला मोर्ग म्हणतात. मोर्ग. ठीक आहे. मोर्ग जे पण काय उच्चार असेल मोर्ग म्हणतात. ठीक आहे. ऑप्शन सी हे उत्तर आहे. सिमेंट्री नाही. सिमेंट्री म्हणजे काय असतं, वेअर डेड बॉडीज आर बरीड, म्हणजे कब्रिस्तान जिथे बॉडीज ह्या जाळल्या जातात ते सिमेंट्री असतं. ठीक आहे. आणि मॉर्चरी काय असतात, जिथे डेड बॉडीज आर केप्ट बिफॉर बरीड, म्हणजे जे ते म्हणजे आपण जाळण्याच्या आधी जिथे बॉडीज ठेवतो, जे मृतदेह ठेवतो त्याला मॉर्चरी म्हणतात. आणि क्रेमेटोरियम म्हणजे काय असतं, तर जी अशी बिल्डिंग जिथे बॉडीज, म्हणजे अ बिल्डिंग इन विच द बॉडीज ऑफ डेड पीपल आर बर्न, म्हणजे अशा बिल्डिंगला म्हणतात ते. ठीक आहे. जिथे बॉडीज ह्या जाळल्या जातात, दफनभूमी थोडक्यात. ठीक आहे. क्रेमेटोरियम. आपलं उत्तर काय, ऑप्शन सी हे उत्तर आहे. जिथे म्हणजे ज्या डेड बॉडीज ठेवल्या जातात ओळखण्यासाठी. ठीक आहे. मॉर्ग म्हणतात. हे महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखीसाठी ठेवले जातात. ऑप्शन सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न. टू मिस द बोट मीन्स, इडियम विचारलेली आहे. टू बी लेट हे नाही आहे. टू लूज अन अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी गमावणे. ऑप्शन बी हे उत्तर आहे 17चं. टू फेल अ टेस्ट नाही आहे. टू ड्रॉन हे सुद्धा नाही. ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. चेंज टू पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे हे मला वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये दिलेलं आहे, त्याचं मला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचं. क्लोज द डोअर. आता क्लोज द डोअर ह्याचं वाक्याची सुरुवात कशापासून झाली, V1 झाली. V1 सुरुवात झाली म्हणजे हे वाक्य कसलं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. कारण की इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याची सुरुवात हे वर्बनं होत असते, म्हणजेच V1ने सुरुवात होत असते. ठीक आहे. आता हे क्लोज माझं काय V1 आहे. ठीक आहे.
आता ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करताना तर मला वाक्याची सुरुवात ही लेटने करावी लागते. लेट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं, परत त्याच्यानंतर बी घेतो मी आणि त्याच्यानंतर वर्ब घेतो मी. वर्बचं तिसरं फॉर्म घेतो, कारण की पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वर्बचं तिसरं फॉर्मच येत असतं, हे लक्षात ठेवा. आता लेट मला वाक्यामध्ये पाहिजे, ऑप्शनमध्ये पाहिजे, तर इथं एकाच ठिकाणी झालं, उत्तर भेटलं मला. जास्त मेहनत घ्यायची गरज नाही जर मला हे स्ट्रक्चर माहीत असेल तर. ठीक आहे, ऑप्शन डी हे उत्तर आहे. तरी पण त्याच्यानंतर सांगतो ऑब्जेक्ट काय, द डोअर आहे, तर द डोअर घेतला मी ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर बी घ्यायचा आहे, बी घेतला, आणि त्याच्यानंतर वर्बचं तिसरं फॉर्म घ्यायचं आहे, क्लोज, घेतलं मी क्लोज. इथं V1 घेतलेला आहे, इथं मी तिसरं फॉर्म घेतला, क्लोज. विषय संपला. ऑप्शन डी हे उत्तर आहे. लेट द डोअर बी क्लोज, हे पॅसिव्ह व्हॉईसची रचना झाली. पुढचा प्रश्न बघूया. चेंज टू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम प्लेईंग. आता हे काय आपल्याला काय करायचं आहे, हे डायरेक्ट स्पीचमधून आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. ठीक आहे, पहिलं आता हा टेन्स कुठला आहे, पहिला जो डायरेक्ट स्पीचमध्ये तो कुठला आहे, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तेव्हा प्रेझेंट टेन्सचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण काय करतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये, तर पास्ट कंटिन्युअस मध्ये करतो. तर काय होणार आहे, ते वॉज प्लेईंग होणार. कारण की इथे काय दिलेलं आहे, मला प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये दिलं, तर मला पास्ट कंटिन्युअसमध्ये करायचं, तर वॉज प्लेईंग होणार. तर वॉज प्लेईंग बघणार मी कुठे ऑप्शनमध्ये, एकाच ठिकाणी ही वॉज प्लेईंग. अजून याच्या इथे पण आहे वॉज प्लेईंग, पण इथे काय केलं त्यांनी, हा जो हे आहे ह्याचं काय केलं प्रेझेंटमध्ये केलं. मग पण इथे काय मला पास्टमध्ये दिलेलं आहे त्यांनी सेड. मी टेन्स चेंज करू शकत नाही ह्याचा, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ऑप्शन डी उत्तर माझं ऑप्शन बी हे येणार आहे. आता इथे सांगतो तुम्हाला टोल्ड का येणार नाही ते पण सांगतो. टोल्ड कधी घेतो आपण, जेव्हा लिस्नर असतो. ठीक आहे, म्हणजे ही सेड टू मी असं जर असतं तर मी टोल्ड घेतलं असतं, आणि तसं पण ह्यांनी पुढे तर टेन्स चुकवलं, त्यामुळे हे ऑप्शन तर गेलेलं आहे. इथे काय चुकलेलं आहे, ही सेड दॅट ही इज प्लेइंग. इथं तर टेन्सच चेंज केलं नाही, मला टेन्स चेंज करायचं आहे. काय करायचं आहे, मला पास्ट कंटिन्युअसमध्ये करायचं आहे. ठीक आहे, कारण की प्रेझेंट कंटिन्युअसचं मी कसं करतो, पास्ट कंटिन्युअसमध्ये करतो. त्यामुळे ही वॉज प्लेइंग हे ऑप्शन बी हे बरोबर आहे. इथे सर्व बरोबर आहे. ही सेड, त्याच्यानंतर दॅट, नंतर तिथे त्यांनी प्रोनाऊनसुद्धा चेंज केला, आयचा ही केला, हे सुद्धा बरोबर आहे. आय प्रोनाऊन काय होणार, चेंज होणार, आयचं ही होणार. ठीक आहे, आणि कंजक्शन दॅट घेणार मी. बाकी सर्व बरोबर आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक. आय हॅव नो टेस्ट डॅश म्युझिक. काय करायचं आहे, इथे मला हे घ्यायचं आहे. ठीक आहे, फॉर, इन, ऑफ, विथ कुठलं येणार आहे, तर फॉर येणार आहे. ठीक आहे, आय हॅव नो टेस्ट फॉर म्युझिक. म्हणजे फॉर का घेतलं मी, कारण की इथे मला काय शो करायचं आहे की लॅक ऑफ इंटरेस्ट किंवा लॅक ऑफ लाइकिंग फॉर म्युझिक, म्हणजे त्याच्यामध्ये आवड नाही त्याला, म्हणजे ते नो टेस्ट म्हटलं आहे त्याने. मला कमीपणा दाखवतं, कमतरता दाखवायची आहे, त्यामुळे मी फॉर घेणार. इथे इनसुद्धा येऊ शकतं. इन कधी येऊ शकतं, वाक्य मला सांगतो, शी हॅज ग्रेट टेस्ट इन म्युझिक. तर मी इन घेतलं असतं, म्हणजे क्वालिटी ऑफ प्रेफरन्स दाखवायसाठी मी इन घेणार. पण इथं काय दाखवायचं, मला लॅक ऑफ म्हणजे कमतरता दाखवायचं, त्यामुळे मी ते फॉर घेणार. त्यामुळे आन्सर काय येणार माझं, ऑप्शन ए हे आन्सर येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आता. चूज द वर्ड मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू लुसिड. लुसिडचं मला सिमिलर म्हणजे सिनॉनिम शब्द सांगायचा आहे. लुसिड म्हणजे काय, स्पष्ट, एकदम क्लिअर. ठीक आहे, तर माझं पहिलंच ऑप्शन आहे. सिमिलर म्हणजे सिनॉनिम सांगितलं मला, तर ऑप्शन ए उत्तर येणार. डार्क नाही येणार, कन्फ्युजन तर येणारच नाही, सॅडचं तर काय संबंध नाही, कारण की माझा शब्द काय लुसिड म्हणजे स्पष्ट. ऑप्शन ए हे उत्तर आहे. आता लुसिडचे अजून महत्त्वाचे समानार्थी शब्द किंवा सिनॉनिम सांगतो तुम्हाला, ते लिहून घ्या. एक तर क्लिअर झालं, दुसरा रॅशनल, परत ट्रान्सपरंट, परत लिम्पिड, परत पेल्युसिड आणि परस्पिक्युअस. हा एक जरा शब्द अवघड आहे, फक्त लक्षात ठेवा, परस्पिक्युअस. कारण की एक सुद्धा मार्क आपल्याला जाऊ द्यायचं नाही, लक्षात ठेवा. इथं ट्रान्स आहे, ट्रान्सपरंट, रॅशनल, ट्रान्सपरंट, लिम्पिड, पेल्युसिड आणि परस्पिक्युअस हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. लुसिड म्हणजे काय, स्पष्ट. ऑप्शन ए हे उत्तर आहे माझं. ठीक आहे, पुढे जाऊया. 22वा प्रश्न. चूज द वर्ड मोस्ट अपोजिट इन मिनिंग टू फ्रुगल. फ्रुगलचा अपोजिट विचारलेला आहे, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. फ्रुगल म्हणजे काय, तर कंजूस. मग असे बघितलं आपण कंजूस शब्द, कृपण, चिकू. ठीक आहे, तर त्याचा अपोजिट विचारलेला आहे मला. फ्रुगल म्हणजे इकॉनॉमिकल, हा त्याचा सिनोनिम झाला.
हा मिसरली म्हणजे पण कंजूस सिनोनिम झाला. एक्स्ट्रा वॅगेंट म्हणजे उधळ्या, खर्चिक. ऑप्शन सी हे उत्तर आहे. पूर तर गरीब हे तर येतच नाही. ठीक आहे. फ्रुगलला अजून एक स्टिंगी एक येतो बघा, हा त्याचा सिनोनिम्स आहे. फ्रुगल म्हणजे कंजूस, स्टिंगी म्हणजे पण कंजूस. एक्स्ट्रा वॅगन म्हणजे लॅविश, आमिर, पैसावाला, पैसा उधळणारा. स्पेंडर, स्पेंडर पी आहे. स्पेंडर, लॅविश, एक्स्ट्रा वॅगंट हे सगळे सिनोनिम्स आहेत. स्टिंगी हा फ्रुगलला सिनोनिम्स आहे. परत इकॉनॉमिकल, मिसरली हे त्याचे सिनोनिम्स आहेत फ्रुगलचे. ऑप्शन सी हे उत्तर आहे, कारण मला ऑपोजिट विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ब विचारलेला आहे. क्रियापद मला बरोबर टाकायचं आहे. नायदर ही नॉर आय डॅश इन्व्हायटेड म्हणजे त्याला पण बोलवलेलं नाही आणि मलाही बोलवलेलं नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला वर्ब बरोबर टाकायचं आहे. जेव्हा पण वाक्यामध्ये नायदर, नॉर, आयदर और मागच्या टेस्टमध्ये पण सांगितलेलं आहे हरूला, नॉट ओनली बट अल्सो, अशा जेव्हा पण वाक्यामध्ये असतात तेव्हा दोन सब्जेक्ट असतात, म्हणजे दोन कर्ते असतात. ठीक आहे. ह्याचे हिते हिते आणि एक हिते. ठीक आहे. हिते 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 आणि हिते आणि हिते. ठीक आहे. तर तेव्हा काय असतं, ह्याच्यानंतर जो हितला जो असतो कर्ता, हितला जो कर्ता असतो ह्याच्यानुसार वर्ब येत असतं. ठीक आहे. म्हणजे नायदर ही हा एक कर्ता झाला आणि नॉर आय हा एक कर्ता झाला. तर आयनुसार मला पुढे वर्ब घ्यायचं आहे. तर आय नंतर काय घेतो आपण, ॲम घेतो. ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे माझं. इज येणार नाही, आर येणार नाही, आर तर प्लुरल आहे, वेअर पण येणार नाही. पण आय नंतर मी काय घेतो, ॲम घेत असतो. हे लक्षात ठेवा, कारण की आय हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यानुसार मी ॲम घेणार आहे. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, नायदर नंतर नॉरच येतं. नायदर नंतर ऑर देऊन तुम्हाला फसवतील. आयदर नंतर ऑरच येतं. नॉट ओनली नंतर बट ऑल्सोच येतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. ऑप्शन काय, ऑप्शन बी हे आन्सर आहे माझं. पुढचा प्रश्न, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स बघायचं आहे. आता इथे मला एरर कशामध्ये दिलेला आहे, ॲडवाईसमध्ये जरा मला फसवलेलं आहे. ते मला वरून समजलं पाहिजे. ठीक आहे, कुठं चुकवलेलं आहे. कारण की ही गेव मी इथपर्यंत तर सेमच आहे वाक्य. ठीक आहे. ॲडवाईसमध्ये फसवलं आहे. तर ॲडवाईसमध्ये असं काय आहे फसवलेलं आहे, तर सांगतो आता. ॲडवाईस जो हा शब्द आहे हा अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल म्हणजे जो मोजता येत नाही, अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबलचा रूल काय असतो, की त्याचं प्लुरल करता येत नाही. त्याच्या आधी आर्टिकल लागत नाही. ठीक आहे. परत अनकाउंटेबल नाऊनच्या आधी काय येतं, मच येतं. मेनी येत नाही. हे लिहून ठेवा, मेनी येत नाही, हे लक्षात ठेवा. आता मला हेच इथं मला वापरायचं आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये बघूया आपण काय केलं आहे. ही गेव मी मेनी ॲडवायसेस, इथंच सांगितलं तुम्हाला मेनी वापरायचं नाही, चुकलं माझं हे. ही गेव मी मच ॲडवायसेस, बरोबर आहे. अनकाउंटेबल नावच्या आधी ॲडवाईस वापरले, आर्टिकल नाही आहे किंवा एससुद्धा लावलं नाही, त्यामुळे उत्तर माझं ऑप्शन बी आहे. आता इथं बघूया, मेनी वापरले, चुकलं इथं. ही गेव मी ॲन ॲडवाईस, आर्टिकल वापरले, त्यामुळे इथं पण चुकलं. इथं बघा एस लावले, प्लुरल केले, प्लुरल होत नाही अनकाउंटेबल नाऊनचं, त्यामुळे चुकले. ऑप्शन बी हे उत्तर आहे माझं. कळलं का. काय काय असते, ॲडवाईस हा अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल जर असेल तर त्याचं प्लुरल होत नाही, आर्टिकल लागत नाही आणि मच त्याच्या आधी येतं, म्हणजे मच ॲडवाईस होणार. ठीक आहे. आणि त्याच्या आधी मेनी येणार नाही. का, कारण की मेनी ही काउंटेबल नाऊनसोबत येत असतं. कळलं का, हे लक्षात ठेवा. पण जर मला ॲडवाईस हे सिंग्युलरमध्ये करायचं असेल, म्हणजे काउंटेबल नाऊनमध्ये करायचं असेल, तर काय करणार मी, अ पीस ऑफ ॲडवाईस असं करणार मी. ठीक आहे. जर मला काउंटेबलमध्ये करायचं असेल तर अ पीस ऑफ ॲडवाईस करणार मी. कळलं का. ठीक आहे. मेनी हे कशासोबत येतं, काउंटेबल नाऊनसोबत येतं. मेनी बुक्स असं म्हणतो बघा आपण. बुक्स आपण मोजू शकतो, 1 पुस्तक, 2 पुस्तक, 3 पुस्तक असं आपण मोजू शकतो, म्हणून ते काउंटेबल नाऊन आहे. आणि काउंटेबल नाऊनसोबत काय तर मेनी येतं, हे लक्षात ठेवा. ऑप्शन बी हे आन्सर आहे आपलं. पुढचा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. द ॲक्ट ऑफ किलिंग वन्स ओन ब्रदर म्हणजे स्वतःच्या भावाला मारण्यासाठी काय म्हणतात. ठीक आहे. काम पॅट्रिसाईड नाही. पॅट्रिसाईड म्हणजे कोणाला, तर किलिंग ऑफ फादर, पी वरून लक्षात ठेवा, पापा म्हणजे फादर. रेजिसाईड म्हणजे काय, किंग. हे कसं लक्षात ठेवणार, जो रूल करतो तो रूल. फॅट्रिसाईड म्हणजे ब्रदरची हत्या, म्हणजे द ॲक्ट ऑफ किलिंग वन्स ओन ब्रदर. म्हणजे आता हे कसं लक्षात, आपण भावाला काय मित्रासारखं मानत असतो, किंवा आपण मित्राला फ्रेंडला आपण काय म्हणतो, भाव मानतो, असं लक्षात ठेवा, ब्रदर.
होमिसाईड म्हणजे काय? इलिगल किलिंग ऑफ वन पर्सन बाय अनादर. इलिगल किलिंग ऑफ वन पर्सन बाय अनादर म्हणजे होमिसाईड असतं. पॅट्रिसाईड म्हणजे फादर, रेजिसाईड म्हणजे किंग आणि फॅट्रिसाईड म्हणजे काय? ब्रदर. हे लक्षात ठेवा. आन्सर काय आपलं? ऑप्शन सी हे आन्सर आहे. पुढचा प्रश्न इडियम आहे टू ग्रीज द पाम मीन्स टू रब ऑइल. हे काय नाही. टू चीट नाही. टू वर्क हार्ड नाही. टू ब्राईब म्हणजे लाच घेणे, रिश्वत घेणे. टू ब्राईब हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे. ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट आर्टिकल. शी इज डॅश एम ए इन इंग्लिश. आता एम एच्या आधी मला आर्टिकल घ्यायचं आहे. तर एम ए कसं आपण मग वाचताना असं करतो, एम ए असं करतो. आणि जर स्वर असेल म्हणजे अ आई असे जर स्वर असतील उच्चार करताना तर ते आपण त्याच्या आधी आपण काय घेतो? ॲन घेतो. त्यामुळं काय येणार माझं आर्टिकल? ॲन येणार इथे. ऑप्शन बी हे आन्सर आहे. द नाही किंवा नो आर्टिकल पण नाही येणार, ए पण येणार नाही. ॲन हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न व्हॉट इज द प्लुरल ऑफ ऑक्स. ऑक्सचा प्लुरल विचारलेला आहे. याचा डायरेक्ट आन्सर सांगतो. ऑक्सेस नाही, ऑक्स हे पण नाही. ऑक्सेन हे उत्तर आहे. ठीक आहे. ऑक्स म्हणजे बैल. ठीक आहे. ऑक्सेन त्याचं प्लुरल फॉर्म होते. पुढचा प्रश्न अँटोनिम विचारलेला आहे. ॲडव्हर्सिटीचा अँटोनिम विचारलेला आहे. ॲडव्हर्सिटी म्हणजे काय? डिफिकल्ट म्हणजे अवघड. ॲडव्हर्सिटी. ठीक आहे. तर त्याचा अपोजिट काय होतं? तर प्रॉस्पेरिटी होतो. अपोजिट अँटोनिम. उत्तर माझं प्रॉस्पेरिटी. पॉवर्टी नाही, डिफिकल्टी हे त्याचा सिनोनिम झाला. मिसफॉर्च्यून म्हणजे बॅड लक असतं. बॅड लक किंवा डिझास्टर. डिझास्टर त्यामुळे मिसफॉर्च्यूनसुद्धा नाही आहे. ठीक आहे. ॲडव्हर्सिटीजला अजून काय म्हणू शकतो आपण? डिफिकल्ट, अनफॉर्च्युनेट हे सुद्धा म्हणू शकतो. आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? तर सक्सेसफुल. ठीक आहे. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? सक्सेसफुल. ठीक आहे. उत्तर माझं ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न चूज द वर्ड दॅट मीन्स लिव्हिंग फॉर अ लाँग टाईम म्हणजे जास्त काळापासून राहत आहे. त्याला काय म्हणणार मी? इफिमेरल म्हणजे काय? तर लास्टिंग फॉर अ शॉर्ट टाईम म्हणजे थोड्या कालावधीसाठी आहे तो. इफिमेरल शॉर्ट टाईमसाठी असतो तो. पेरिनियल हे माझा आन्सर आहे. जो लिव्हिंग फॉर अ लाँग टाईम जास्त काळापासून आहे त्याला पेरिनियल म्हणणार. फ्रजाईल म्हणजे काय? ठिसूळ म्हणजे इझिली ब्रोकन, जे लगेच ब्रोकन होऊ शकतो. फ्रजाईल म्हणजे ठिसूळ. मॉर्टल म्हणजे काय? तर कॅनॉट लिव्ह फॉर एव्हर अँड मस्ट डाय म्हणजे त्याचं मरण निश्चित आहे आणि तो थोड्या कालावधीसाठी. त्याचं अपोजिट काय? तर इममॉर्टल म्हणजे जो मरत नाही तो. अमर्त्य. इममॉर्टल अपोजिट याचा मॉर्टलचा. ठीक आहे. उत्तर ऑप्शन बी आहे. पुढचा सेक्शन बघूया आता. जी केचा सेक्शन. याच्यामध्ये 10 प्रश्न असतात. पहिला प्रश्न म्हणजे 31वा प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये भेटतील प्रश्न, मराठी आणि इंग्लिशमध्ये. जसं हायकोर्टाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतं तसंच तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. इथे पण सुद्धा. आता उच्च न्यायालयाचा प्रशासकीय प्रमुख म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण असतो असं विचारलेलं आहे. राज्यपाल नाही. मुख्यमंत्री नाही. मुख्य न्यायाधीश हा प्रशासकीय प्रमुख असतो. राष्ट्रपतीचा संबंध आहे. राष्ट्रपती ही नेमणूक करत असतो. ठीक आहे. उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची. त्यामुळे राष्ट्रपती पण नाही. मुख्यमंत्री हा काय असतो? तर राज्याचा हा वास्तविक प्रमुख असतो. मुख्यमंत्री वास्तविक प्रमुख म्हटलं तर मुख्यमंत्री. आणि जर राज्यपाल म्हटलं, राज्यपाल काय असतो? तर राज्याचे घटनात्मक आणि कार्यकारी प्रमुख असतात. कार्यकारी प्रमुख राज्याचे. ठीक आहे. घटनात्मक आणि कार्यकारी प्रमुख. मुख्य न्यायाधीश हा फक्त प्रशासकीय प्रमुख असतो. पुढचा प्रश्न महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणते शहर आहे? तर माहीत आहे आपल्याला पुणे तर नाही. पुणे काय? सांस्कृतिक राजधानी आहे आपली. औरंगाबाद पण नाही. औरंगाबादला पर्यटन राजधानी म्हटलं जातं. परत 52 दरवाजांचे शहरसुद्धा म्हटलं जातं. हे सुद्धा पॉईंट ॲड करा. 52 दरवाजांचे शहरसुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्यामधला जर एक्स्ट्रा पॉईंट आहे, हा पडणार नाही पण हा पडू शकतो. 52 दरवाजांचे शहर कुठल्या शहराला किंवा कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जातं? औरंगाबादला म्हटलं जातं. आणि त्याच्यामधला भडकल हा दरवाजा सर्वात मोठा आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. भडकल दरवाजा. नागपूरला हिवाळी राजधानी आहे. ठीक आहे. नागपूरला हिवाळी राजधानी म्हटलं जातं. मुंबई ही काय? तर आर्थिक राजधानी आहे आपली. ठीक आहे. परत आर्थिक झाली किंवा प्रशासकीय राजधानी मुंबईला म्हटलं जातं. उत्तर आपलं ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न भारतात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे नॅशनल वोटर्स डे कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. तर तो कधी साजरा केला जातो? 25 जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिवस. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो माहिती आहे तुम्हाला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. आणि 10 ऑगस्टला एक महत्त्वाचं लिहून ठेवा. त्या दिवशी काय असतं? तर ह्युमन राईट्स डे म्हणजे मानवाधिकार दिवस असतो. ह्युमन राईट्स डे.
ठीक आहे, आपलं उत्तर काय ऑप्शन ए उत्तर आहे. 25 जानेवारीला काय असतो, राष्ट्रीय मतदार दिवस असतो. पुढचा प्रश्न, भारतात पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? ठीक आहे, सातारा नाही, नागौरमध्ये झाली, राजस्थान. तुम्हाला हिंट पण दिली आहे बघा बॉक्समध्ये. ऑप्शन बी हे उत्तर आहे. अहमदाबादमध्ये पण आहे, पाटणामध्ये पण आहे. ठीक आहे, आता ही कधी झाली होती नागौर राजस्थानमध्ये? तर 2 ऑक्टोंबर 1959ला झाली होती. 2 ऑक्टोंबर 1959ला झाली होती. कोणी केली होती त्याचं उद्घाटन? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. आणि कुठल्या समितीच्या शिफारसीनुसार केलं असं म्हटलं तर बलवंतराय मेहता समिती. हे पण लक्षात ठेवा, बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समितीची शिफारस होती. ठीक आहे, त्याच्यामुळे 2 ऑक्टोंबर 1959ला सर्वात प्रथम पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात आली. कुठे? तर नागौर राजस्थानमध्ये केली. आणि जर सेकंड म्हटलं दुसरी, तर ती कुठे केली होती? तर आंध्र प्रदेशमध्ये. कधी केली होती? तर 11 ऑक्टोबर 1959ला केली होती. दसऱ्याच्या सणानिमित्त तिथे 11 ऑक्टोबर 1959ला केली होती आंध्र प्रदेशमध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? तर राजाराम मोहन राय नाही, स्वामी दयानंद सरस्वती नाही, आत्माराम पांडुरंग तळखरकर हे होते. ठीक आहे, आत्माराम पांडुरंग तळखरकर होते. ठीक आहे, ज्योतिबा फुले हे सुद्धा नव्हते. ऑप्शन सी हे उत्तर आहे. आता कधी केली होती? तर 31 मार्च 1863ला केली होती. हे लक्षात ठेवा. सदस्य कोण कोण होते? तर महादेव गोविंद रानडे होते, परत भांडारकर होते. सदस्य एवढं काय विचारणार, पण लक्षात ठेवा भांडारकर होते. आणि वामन आबाजी मोडकसुद्धा होते. हे महत्त्वाचे सदस्य होते. यांचा उद्देश काय होता? तर एकेश्वरवाद, परत मूर्तीपूजा विरोध करणे, परत सामाजिक सुधारणा, हे त्यांचा उद्देश होता संस्थे स्थापन करण्याच्या मागचा. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी केली होती. ठीक आहे, कधी केली होती? 31 मार्च 1863ला केली होती. हे लक्षात ठेवा. स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केली होती? तर आणि राजाराम मोहन रॉय यांनी काय केली होती? कुठल्या संस्थेची स्थापना केली होती? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्योतिबा फुलेंचं तर माहिती सत्यशोधक समाज होतं. फक्त राजाराम मोहन रॉय आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी कुठल्या संस्था स्थापन केल्या होत्या हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तेवढं तर तुम्ही करू शकता. आता पुढचा प्रश्न, केरळमध्ये कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचा उगम झाला? असा प्रश्न आहे. तर भरतनाट्यम नाही, भरतनाट्यम हा तामिळनाडूमध्ये आहे. कथकली तर बरोबर आहे. केरळमध्ये कथकली असते. आणि अजून मोहिनी अट्टमसुद्धा असते. मोहिनी अट्टम केरळमध्ये असते. मोहिनी अट्टम. कुचिपुडी ही आंध्र प्रदेशमध्ये असते. आणि ओडिसामध्ये असते. भरतनाट्यम म्हटलं तर तमिळनाडू, कथकली म्हटलं तर केरळ, आणि केरळमध्ये अजून कुठलं तर मोहिनी अट्टम, आणि कुचिपुडी म्हटलं तर आंध्र प्रदेश. हे लक्षात ठेवा एवढे. ठीक आहे, असं समजा भरत तमिळनाडूला गेला आहे वगैरे, असं काहीतरी ट्रिक करा. फुलाची कळी केरळामध्ये आहे असं काहीतरी ट्रिक करा. ठीक आहे, आणि कुचिपुडी आंध्र प्रदेशमध्ये. उत्तर काय? ऑप्शन बी हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या शहरात आहे ते? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ऑप्शन सी हे उत्तर आहे. दिल्लीमध्ये नाही, आग्रामध्ये सुद्धा नाही, हैदराबादमध्ये सुद्धा नाही. ऑप्शन सी हे उत्तर आहे. ते जो बीबी का मकबरा होता, ते इतिहासकार काय म्हणतात की औरंगजेबचा जो मुलगा होता आजमशाह, त्याने काय केलं होतं, त्याची जी आई होती म्हणजे औरंगजेबची जी बायको होती म्हणजेच दिलरास बानो बेगम ही त्याची आई होती, त्यासाठी त्याने बनवला होता औरंगजेबच्या मुलाने, आजमशहाने. ठीक आहे, आणि त्याने ही जी बीबी का मकबरा होती ही ताजमहलकडून प्रेरणा घेतलेली. म्हणजे सेम टू सेम ताजमहलसारखा दिसतो बघा बीबी का मकबरा. व्हाईट आहे तसा तो संगमरवर ह्याच्यापासून बनवलेला होता तो. ठीक आहे, आणि जो हैदराबाद आहे त्याला काय म्हटलं जातं? सिटी ऑफ पर्ल्स असं म्हटलं जातं. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. असे विचारतात प्रश्न हायकोर्टाला, त्यामुळे लक्षात ठेवा. सिटी ऑफ पर्ल्स कुठल्या शहराला म्हटलं जातं किंवा कुठल्या राज्याला म्हटलं जातं? तर हैदराबादला म्हटलं जातं. ठीक आहे, कुठल्या सिटीला म्हटलं जातं? तर सिटी ऑफ पर्ल्स हैदराबादला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, उत्तर काय आपलं? ऑप्शन सी हे उत्तर आहे. संविधानाचे कोणते कलम समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत प्रदान करते? कुठलं कलम करते? तर कलम 39A. हे जे कलम आहे
ते 42वी घटना दुरुस्ती 1976ला ॲड करण्यात आलं होतं. कलम 39. कलम 44 कशाच्या रिलेटेड आहे? UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी संहिता याच्या रिलेटेड कलम 44 आहे. कलम 51 काय तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या रिलेटेड कलम 51 आहे. आंतरराष्ट्रीय पॉलिटीच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. आणि कलम 14 कशाच्या रिलेटेड आहे? तर कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. कलम 39 काय तर समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. कलम 44 UCC. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आणि कलम 14 कायद्यासमोर समानता. ठीक आहे. उत्तर ऑप्शन ए हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, मालवण समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात येतो? रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग. तर कुठल्या जिल्ह्यात येतो? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? पहिल्या महिला अध्यक्ष असं म्हटलं. जर पहिल्या भारतीय महिला म्हटलं तर प्रश्नाचं आन्सर वेगळं येते, हे सुद्धा लक्षात ठेवा. पहिल्या महिला म्हटलं तर ॲनी बेझंट आहेत. 1917मध्ये कोलकातामध्ये अधिवेशन भरलं होतं, त्याच्या अध्यक्षा ॲनी बेझंट होत्या. आणि तेच 1925ला कानपूर येथे जे अधिवेशन भरलं होतं त्याच्या सरोजिनी नायडू होत्या. जर पहिल्या महिला म्हटलं तर ॲनी बेझंट, जर दुसऱ्या महिला म्हटलं तर सरोजिनी नायडू, आणि जर असा प्रश्न आला की पहिल्या भारतीय महिला तर म्हटलं तर सरोजिनी नायडूच आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. सरोजिनी नायडूला भारताची कोकिला सुद्धा म्हटलं जातं. भारताची कोकिला हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्या पहिल्या महिला होत्या राज्यपाल होणाऱ्या पहिल्या UPच्या, उत्तर प्रदेशच्या. ठीक आहे. काय काय पॉईंट बघितले आपण? जर पहिल्या महिला अध्यक्ष म्हटलं काँग्रेसच्या तर ॲनी बेझंट 1917 कोलकाता. जर दुसऱ्या महिला म्हटलं तर सरोजिनी नायडू 1925 कानपूर. जर असा प्रश्न आला की पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हटलं तर सरोजिनी नायडू 1925 कानपूर. ठीक आहे. आणि सरोजिनी नायडूला काय म्हटलं जातं? भारताची कोकिला. आणि त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या उत्तर प्रदेशच्या. हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं GSचा आपण प्रश्न बघितले 10. आता आपण दुसऱ्या सेक्शनवर बघणार आहोत बुद्धिमत्तेचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये 20 प्रश्न असणार आहेत. मॅथ्समध्ये 20 आणि कम्प्युटरमध्ये 10 क्वेश्चन असणार आहे. रिझनिंगचा पहिला प्रश्न बघूया आता, म्हणजेच 41वा प्रश्न. गाळलेली संख्या शोधा, मिसिंग नंबर शोधायचा आहे. 2, 5, 10, 17, 26. 2 आणि 3, 5 इथे 3चा गॅप आहे. इथं 5 आणि 10, 5चा गॅप आहे. 10 आणि 17, 7चा गॅप आहे. 17 आणि 26, 9चा गॅप आहे. मग इथं पुढे मला कितीचा गॅप पाहिजे? 11चा गॅप पाहिजे, कारण की 2-2चा फरक येतो इथं बघा. ठीक आहे. तर इथे 11चा गॅप पाहिजे मला. तर 26 आणि 11 किती? 36 आणि 37. ऑप्शन बी हे उत्तर आहे. कळलं का? गॅपचं इथे रिलेशन लागते. 3चा, 5चा, 7चा, 9चा आणि 11चा. आणि हे किती संख्या वाढते? 2-2 संख्या वाढते. इथे पुढची संख्या कुठल्या आली असते? 13च्या गॅपनं आली असते. कळलं का? मग 37 आणि 13 ते 40, 50. पुढची त्याच्यानंतर 37 नंतर 50 आली असते. परत 15चा गॅप आला असता, म्हणजे 60, 65 आली असते संख्या, असं आलं असतं. ठीक आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे माझं. पुढचा प्रश्न, जर बुक 43 असेल तर पेन काय असेल? ह्यासाठी तुम्हाला मी लास्ट टाईमसुद्धा सांगितलं होतं, तुम्हाला ABCDचे नंबर्स तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे, जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. कारण की हा बॉम्बे हायकोर्टाच्या पेपरमध्ये जर महत्त्वाचं काय टॅकल करायचं असेल तर तुम्हाला ते टाईम लिमिट टॅकल करायचं आहे. कारण की 60 मिनिटामध्ये तुम्हाला 90 प्रश्न सोडवायचे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे 40 प्रश्न हे मॅथ्स आणि रिझनिंगचे असणार आहे, ज्याचे तुमच्यामध्ये टाईम कन्झ्युम खूप होणार आहे त्याच्यामध्ये तुमचा. त्यासाठी तुम्हाला हे सांगितलं होतं. ठीक आहे. ज्याने केलं असेल त्यांच्यासाठी चांगलंच आहे. तरी पण लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे. बी म्हटलं की 2, O म्हटलं की 15, ठीक आहे. के म्हटलं की लगेच 11 असं आठवलं पाहिजे तुम्हाला. पी म्हटलं की 16, ई म्हटलं की 5, एन म्हटलं की 14, हे तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. तरी मी एकदा लिहितो इथे. 1 मिनटं फक्त थांबा. इथे लिहितो. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. अशाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सुद्धा ABCD लिहायचे आहे. एम नंतर एन खाली आलं पाहिजे. ठीक आहे. ह्यातून खूप सारे प्रश्न सुटतात. ठीक आहे. आता बीला काय आहे 2, ओला काय आहे 15, ओ 2 वेळा आहे 15, 15. मी ॲडिशनची मेथड आहे का ते चेक करतो आहे. केला काय आहे 11, 5, 9, 7, 7 आणि 5, 12, 12 आणि 1, 13, 1, 2, 3, 4 म्हणजे बरोबर आहे. ॲडिशनच लावलेलं आहे. याची जे बुकचे जे नंबर आहेत म्हणजे बीला किती नंबर आहेत त्याच्यानुसार ॲडिशन केलेले आहे. आता पेनचं बघूया. पीला किती आहे 16 आहे, ईला किती आहे 5 आणि एनला किती आहे 14. 6, 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 1, 2, 3 35. ऑप्शन ए हे उत्तर आहे माझं. ठीक आहे. कळलं कसं आहे, कारण की जे नंबर आहे त्याची ॲडिशन केली सोपं आहे. आता एका मुलाकडे बोट दाखवत एक मुलगी म्हणते तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक अपत्याचा मुलगा आहे. तर तो मुलगा आणि मुलीचं कोण लागतं म्हणजे मुलगा आणि मुलीचं रिलेशन विचारलेलं आहे. तो माझ्या म्हणजे ते मुलगी इथे येणार, मुलगी इथे लिहितो, मुलगी तो माझ्या आजोबांच्या म्हणजे तिचा वडील आणि इथे तिचा आजोबा येणार. ठीक आहे. तर आजोबांच्या एकुलत्या एक अपत्य आणि अपत्यांचा मुलगा. ठीक आहे. म्हणजे इथे येणार, आता इथं मुलगी आणि इथं मुलगा येणार. तो अजून एक तुम्हाला सांगतोय बघा. मुलगी काय म्हणते तो माझ्या आजोबांच्या म्हणजे आजोबा आले इथे, आजोबांच्या एकुलत्या एक अपत्याचा मुलगा आणि मुलगा आणि मुलगी यांचं रिलेशन विचारलं तर काय जाणार ब्रदर, भाऊ आहे तो त्या मुलीचा. ऑप्शन ए हे उत्तर आहे माझं. पुढचा प्रश्नावर जाऊया. गटात न बसणारी संख्या ओळखायला सांगितलेल्या 25, 36, 49, 81, 121, 169, 225 हे लगेच मला दिसता क्षणी मला कळतं आहे की हे स्क्वेअर आहेत कशाच तरी. ठीक आहे. कारण तुम्हाला मी 30पर्यंत स्क्वेअर सांगितलेत आणि 15पर्यंत क्यूब सांगितलेत पाठ करायला. जर हे टाईम वाचवायचं असेल तर तुम्हाला ते केलं पाहिजे. 25 कशाचा आहे 5चा आहे, 36 कशाचा आहे 6चा आहे, 49 7चा, 81 9चा, 111 21चा, 169 कोणाचा आहे 13चा आहे आणि 225 15चा आहे. आता ह्याच्यानंतर अजून एक मला गोष्ट समजते की हे सगळे ऑड आहेत बघा. 9 11 13 16. फक्त 6 जो आहे हा A1चा, 36 जो आहे हा A1चा स्क्वेअर आहे म्हणून 36 हे आन्सर येणार आहे. कारण मला गटात न बसणार म्हणजे ऑड संख्या शोधायची आहे. 36 हे उत्तर येणार आहे माझं. म्हणजे ऑप्शन डी हे उत्तर आहे. सोपं होतं हे. रिलेशनवरती प्रश्न आहे. घड्याळ, वेळ, तसं होकायंत्राला काय. तर घड्याळमधून आपल्याला काय समजतं वेळ, तर होकायंत्रामधून काय समजणार आपल्याला दिशा, डायरेक्शन. ऑप्शन बी हे आन्सर आहे. ह्याच्यात काय असं रॉकेट सायन्स नाही ह्याच्यामध्ये जास्त. आता दिशावरती एक क्वेश्चन आहे. जसं हायकोर्टाचा जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार तेच क्वेश्चन सेट केलेले आहेत. आता एक माणूस 5 किलोमीटर उत्तरेला जातो. ठीक आहे. उत्तरेला 5 किलोमीटर गेला, परत तो उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालतो. ठीक आहे. 10 किलोमीटर उजवीकडे गेला, पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालतो, पुन्हा उजवीकडून 5 किलोमीटर गेला. तर सुरुवातीपासून किती अंतरावर आहे म्हणजे इथून आणि इथून म्हणजे हे अंतर किती आहे असं विचारलं. तर किती येणार आहे इथून हे सेमच येणार आहे ना 10 किलोमीटर अंतर असणार आहे. कारण की हे आणि हे अंतर सेमच असणार आहे 10 किलोमीटर. ऑप्शन बी हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 5, 11, 23, 47 आणि 95. तर एक मला इथं समजतं आहे 5. इथं मला जर मी डिफरन्स बघितला 5 6 6 आणि नंतर 11 11 ओके. इथं बघा एक समजते 5 आणि 5 10 अधिक 1 11 म्हणजे दुप्पट केले मी. परत 11 आणि 11चे दुप्पट 22 अधिक 1 केलं 23, 23चे दुप्पट 1 केलं 46 अधिक 47, 47चे दुप्पट किती होते 47चे दुप्पट 94 होत असेल बघा. 7 2 14 14 8 आणि 94 बरोबर. आणि 1 95, 95चे दुप्पट किती येणार 5 10 9 18 आणि 1 19, 100 अधिक 1 करायचं मला 191.
ऑप्शन डी हे उत्तर आहे. कळलं का? म्हणजे दुप्पट करायचं आहे. 5ची दुप्पट 10 अधिक 1, 11ची दुप्पट अधिक 1, 23ची दुप्पट अधिक 1 पुढची संख्या येणार आहे असं. तसं 95ची दुप्पट अधिक 1 191. ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जर 1 जानेवारी 2023ला रविवार होता, 1 जानेवारी 2023ला रविवार होता, ठीक आहे. तर 31 डिसेंबर 2023ला कोणता वार, म्हणजे त्याच वर्षी 31 डिसेंबरला. तर मला ही माहीत आहे लॉजिक की 1 जानेवारी 2024ला वार असतो तो एक वारने पुढे जात असतो, म्हणजे सोमवार येणार. हे तर बरोबर आहे. पण जर लीप वर्ष असेल तर 2ने जाते, हे माहीत आहे, ठीक आहे. जर लीप वर्ष असेल तर मंगळवार आला असतं, पण 23 हे काय लीप वर्ष नाही आहे, ठीक आहे. आता 1 जानेवारी 2024ला जर सोमवार असेल तर 31 आदल्या दिवशी कुठला असणार आहे वार? रविवार असणार आहे. ऑप्शन ए उत्तर आहे माझं. 48चं ऑप्शन ए उत्तर आहे. एकच मिनटं फक्त. ऑप्शन ए उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, अरेंज द वर्ड्स डिक्शनरी, अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे आहे. ॲपल, अप्लाय, अपील आणि अपियर. ए डबल पी हे तर सगळ्यामध्येच आहे, त्यामुळे हे मी कट करतो. ए पी. आता त्याच्यानंतर एल आहे, ई आहे आणि ई आहे. तर एलच्या आधी ई येतं, त्यामुळे ह्या दोनमध्ये तर बघणार नाही मी. ई आणि म्हणजे तिसरा आणि चौथ्यामध्ये बघणार आहे. तर ई नंतर ए, ह्याच्यानंतर ए, ह्याच्यामध्ये पण ए आहे, ह्याच्यामध्ये ए आहे, ह्याच्यामध्ये ए आहे. तर ए सोडलं मी. नंतर एल, आरच्या आधी एल येतं, त्यामुळे तिसरा पहिला येणार आहे, चौथा येणार आहे, ठीक आहे. आता पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये बघायचं आहे. ॲप तर दोघांमध्ये ए डबल पी दोघांमध्ये आहे, एल पण मध्ये. तर ई आणि वाय ह्याच्यामध्ये कोण येतं पहिलं? ई येतं पहिलं, त्यामुळे 1 आणि 2. 3 4 1 2, 3 4 1 2. ऑप्शन ए उत्तर आहे माझं, ठीक आहे. सोपं होतं. आता रिलेशन आहे, ह्याच्यामध्ये पण रिलेशन शोधायचं आहे. 7 आणि 48, तसं 9चं काय येणार? तर 7 7 49 वजा -1 केलं तर मला 48 भेटते, म्हणजे 7चा स्क्वेअर -1 49 -1 48 येते. तसंच मी 9चा स्क्वेअर -1 केलं 81 -1 80 येणार आहे माझं. ऑप्शन ए आन्सर आहे, ठीक आहे. सोपं होतं हे पण. पुढचा प्रश्न, एका 5 टोकाच्या ताऱ्यामध्ये एकूण किती त्रिकोण असतात? आता हे पहिलं तर प्रश्न समजलं पाहिजे. 5 पॉइंटेड स्टार तो पहिलं काढता आला पाहिजे, ते महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये त्रिकोण किती, ट्रायंगल्स किती असं विचारलेलं आहे. एकच मिनिट. अशा ह्याच्यामध्ये एक मिनटं फक्त. ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत असं विचारलेलं आहे. तर हा एक झाला त्रिकोण, हा एक झाला, परत हा एक झाला, 3 4 5, हे 5 त्रिकोण झाले. आता आतमधले हा एक, परत हा एक 2, परत हा एक 3, परत 4 आणि हा एक 5. बाहेरचे 5 आणि आतमधले 5, असे टोटल 10 आहेत. कुठले ते पण तुम्हाला दाखवलेले आहेत. ऑप्शन सी हे आन्सर आहे माझं. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. 20 म्हणजे हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे प्लसला भागिले म्हटलं, डिव्हिजन म्हटलं, भागाकारला गुणाकार, गुणाकार म्हणजे वजाबाकी आणि वजाबाकीला अधिक म्हटलं. तर मी ते लिहून घेतो. 20 अधिक 5 भागिले 6 गुणले 2 वजा 5. 20 अधिकला काय म्हटलेलं आहे? भागाकार. भागाकारला काय म्हटलेलं आहे? गुणाकार. आणि गुणाकार म्हणजे काय तर वजाबाकी 2, आणि वजा म्हणजे काय तर अधिक 5. तर 5 चोक 20 आणि 6 चोक 24 डायरेक्ट लिहितो. 24 वजा 2 अधिक 5. 24 वजा 2 किती? 22. 22 अधिक 5 किती? तर 27.
ऑप्शन ए आन्सर आहे माझं. ठीक आहे. आता ACFJO आपल्याला सिरीज पूर्ण करायची आहे. तर ABC बीमध्ये एक आहे, ACFJO ACFJ आणि O आणि याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला ABCD लिहून दिलेले आहे, तिथेच तुम्हाला दाखवतो ह्याचं आन्सर. आता A आणि C ह्याच्यामध्ये एक आहे फक्त अल्फाबेट. C आणि F याच्यामध्ये 2 अल्फाबेट आहेत, 2. एक F आणि J मध्ये किती आहेत? 3 अल्फाबेट आहेत. J आणि O मध्ये किती आहेत? 4 आहेत. तर आता ओच्या पुढे किती अल्फाबेट येणार आहेत? 5. म्हणजे त्या 2 ह्याच्यामध्ये जो पण येईल O नंतर ह्या दोघांमध्ये किती असणार आहेत? 5 असणार आहेत. त्यामुळे 1 2 3 4 5 म्हणजे U असणार आहे माझं पुढचा अल्फाबेट. ठीक आहे. कारण की U आणि O मध्ये किती 5 अल्फाबेट असले पाहिजेत. ठीक आहे. आन्सर माझं U असणार आहे. ऑप्शन बी हे आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न स्टेटमेंट आणि कन्क्लुजन बेसवरती आहे. सर्व राजे शूर आहेत. ठीक आहे, बघूया. काय म्हणतोय? सर्व राजे शूर आहेत. ठीक आहे. आणि काही शूर सैनिक आहेत. त्यातले हे जे काही आहेत शूर आहेत ते काय आहेत? सैनिक आहेत. आता निष्कर्षमध्ये काय म्हटलं? सर्व राजे सैनिक आहेत. हे राजे इथं झाले आणि हे सैनिक इथं झाले. काय संबंध आहे का यांच्यामध्ये? तर पहिलं तर चुकलेलं आहे. काही सैनिक शूर आहेत, काही सैनिक शूर आहेत. बरोबर आहे. हा सेक्शन जो आहे तो ते सांगत आहे. त्यामुळे दुसरं फॉलो करत आहे म्हणजे ओनली 2. ऑप्शन बी हे आन्सर येणार आहे माझं. पुढचा प्रश्न, टायगरला इथे जर हे चुकलेलं आहे. तुम्हाला जेव्हा PDF भेटेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन असेल. टायगरला SHFDQ तसं हॉर्सला काय येईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर ABCD इथे 1 मिनिट इथे काढून घेतो मी. जरा व्हिडिओ स्टॉप करतो आणि काढून घेतो. आता Tला S म्हटलं आहे. आधी पहिलं हे कनेक्शन लावून बघूया आधी. T नंतर S म्हणजे आधी याच्या आधी एक आहे. तर I नंतर Iला H म्हणजे -1 होते बघा. Gला F ह्याच्या -1 त्याच्या मागच्या बाजूला लगेच घेतलेला आहे. तसं Rला बघा शेवटचं बघा, Rच्या आधी Q आहे, याच्या मागे घेतलं. आता तसं Hला बघूया, Hच्या मागे काय येणार? G येणार. तर G मला पाहिजे, हा चुकला ऑप्शन, हा पण गेला. ओच्या आधी N पाहिजे, N इथे पण दिला, इथं पण N दिलेला आहे, इथे पण N आहे. Rच्या आधी Q पाहिजे मला, Q इथे आहे, इथे R दिले, त्यामुळे हा ऑप्शन गेला. ऑप्शन ए आन्सर आहे माझं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, मालिकेतील गाळलेली संख्या शोधा. 18, 24, 21, 27, 30, 27. असं जेव्हा तुम्हाला पण दिसेल ना तेव्हा पण तुम्हाला सांगतो मी काय असते, अल्टरनेट मेथड असते. म्हणजे एक नंबर छोटा होतो आहे, एक नंबर मोठा, मध्येच एक नंबर छोटा, अशा वेळेस काय बघायचं? अल्टरनेट मेथड बघायची. म्हणजे ह्याचं रिलेशन ह्याला असणार, ह्याचं रिलेशन ह्याला, ह्याचं रिलेशन ह्याला, ह्याचं रिलेशन ह्याला, ह्याचं रिलेशन ह्याला. आता 18 आणि 3 21, 21 आणि 3 किती? 24, 24 आणि 3 27, त्यामुळे 24 आलं इथे. आता 24 आणि 3 27, 27 आणि 3 30 झालं असं. त्यामुळे आन्सर माझं 24 असणार. ऑप्शन डी आन्सर आहे. कळलं का तुम्हाला? मग जेव्हा पण संख्या छोटी मोठी होते ना तेव्हा अल्टरनेट मेथड असते. ठीक आहे, मिसिंग टर्ममध्ये. आन्सर डी असणार आहे माझं. आता पुढचा प्रश्न 57. एका घनाला निळा रंग देऊन 64 तुकडे केले तर किती तुकड्यांना 2 बाजूला रंग असेल? ह्याच्या आधी तुम्हाला मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी सांगितलेलं आहे सर्व. म्हणजे एक बाजूचा रंग असेल तर कुठला फॉर्म्युला आहे, 2 बाजूचा, 3 बाजूचा, 0 बाजू असतील तर कुठला फॉर्म्युला. तर आता हे तुम्हाला डायरेक्ट मी फॉर्म्युला सांगतो. 2 बाजूला असेल तर कुठला फॉर्म्युला होता आपला? आधी पहिले फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. तर काय फॉर्म्युला होता? नंबर ऑफ क्यूब्स काढायचं असेल तर 3 चे
12 गुणिले n-2. आता nची व्हॅल्यू कशी काढणार मी, तर n बरोबर तुकडेचा क्यूब रूट. तुकडे किती आहेत, 64 आहेत, तर 64चा क्यूब रूट काढायचं आहे मला. तर किती येणार, 4. nची व्हॅल्यू म्हणजे किती आली, 4 आली. तर मी तर फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार 12 गुणिले 4 - 2. 4 - 2 किती, 2. त्यामुळे 12 2 24. 24 तुकडे होणार. म्हणजे 24 तुकड्यांना 2 बाजूला रंग असेल. ठीक आहे. ऑप्शन सी हे आन्सर आहे. हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. पुढचा प्रश्न बघूया आता. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता हे रफ करून घेतो. टेबल, खुर्ची, कपाट आणि संगणक. आता जे समजते संगणक आहे, कारण की संगणक कशामध्ये येतात, तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये येतात, बाकीचे फर्निचरमध्ये येतात. ऑप्शन डी आन्सर आहे. पुढचा प्रश्न, जर पाणी म्हणजे हवा, हवा म्हणजे हिरवा, हिरवा म्हणजे निळा, आणि तर पानांचा रंग कोणता असतो. पानांचा रंग कुठला असतो, म्हणजे लीव्हचा कुठला रंग असतो, हिरवा असतो. तर हिरव्याला काय म्हटले, हिरवा म्हणजे निळा म्हटले, त्यामुळे ब्लू आन्सर येणार आहे. ऑप्शन ए आन्सर आहे. पुढचा प्रश्न, फाशाच्या म्हणजे डाईसच्या 1च्या विरुद्ध कोणती संख्या असेल. स्टँडर्ड डाईस म्हटले. काही त्यांनी कंडिशन वगैरे काही सांगितलेलं नाही आहे. स्टँडर्ड डाईस म्हटलेलं आहे. तर कुठला येणार आहे, 1च्या विरुद्ध नेहमी 6 असतो, 2च्या विरुद्ध 5 असते, आणि 3च्या विरुद्ध 4 असते. आणि ह्यांचं बघा नेहमी ॲडिशन 7च येणार तुम्हाला. ठीक आहे. 7चा रूल असतो, सम ऑफ 7. 1 + 6 7, 2 + 5 7, 3 + 4 7. मी जर उद्या विचारलं तुम्हाला 2च्या अपोजिट कुठला अंक असतो, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2 आणि 5 यांची बेरीज 7 येणार आहे. ॲडिशन करून बघायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं, 1च्या विरुद्ध म्हटले, तर कुठलं येणार, 6 येणार. ऑप्शन सी आन्सर आहे. हे झाले रिझनिंगचे 20 क्वेश्चन्स. आता आपल्याला मॅथ्सचे 20 क्वेश्चन्स बघायचे आहेत. पहिला मॅथ्सचा क्वेश्चन म्हणजे 61वा क्वेश्चन. 1000च्या 40%चे 25% किती, म्हणजे 25% ऑफ 40% ऑफ 1000. पहिलं मी गणिताच्या भाषेमध्ये लिहून घेतो. 40%ला मी कसं लिहिणार, 40/100 आणि 1000. बस मला कॅल्क्युलेशन करायचं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 0 हा 0 हा 0 हा 0 झालं. 25 गुणिले 4 करायचं आहे मला. बाकीचं आता किती येते, 25×100. ऑप्शन ए आन्सर आहे. पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी काढा. म्हणजे प्राईम नंबरच्या पहिली 10ची तुम्हाला सरासरी काढायची, ॲव्हरेज काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट प्राईम नंबर्स माहीत असले पाहिजेत. मागच्या वेळेस तुम्हाला मी सर्व सांगितलेलं, त्याचे फॅक्ट्स सांगितले होते. प्राईम नंबरचे 1 ते 100 प्राईम नंबरसुद्धा सांगितलेले होते. आता आपल्याला त्याचे प्राईम नंबरची बेरीज करायची आहे. तर प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत, 10पर्यंत 1 ते पहिले 10 कुठल्या प्राईम नंबर्स आहेत, तर 2 3 5 7 11 13 17 19 23 आणि 29. ठीक आहे. आता आपल्याला ॲव्हरेज काढायचं म्हणजे याची ॲडिशन केली पाहिजे. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 10, 17 आणि 10 किती, 27 आणि 1 28, 28 38, 38 आणि 3 41, 41 आणि 17 51, 51 आणि 7 58, 58 आणि 19 58 आणि 19 68, 68 आणि 9 68 आणि 10 किती, 78 वजा 1 77, 77 आणि 23 77 आणि 23 77 आणि 3 80, 80 100, 100 आणि 29 129. याची ॲडिशन किती होणार, 129 होणार. ठीक आहे. आता आपल्याला टोटल किती संख्या आहेत, 10 आहेत. मग भागिले 10 करणार मी ते, तर 12.9 हे आन्सर येणार आहे माझं. ऑप्शन बी आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे प्राईम नंबर लक्षात ठेवा. तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं, मला तुम्ही ह्यावेळेस सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की 1 ते 100पर्यंत प्राईम नंबर्स किती आहेत, आम्हाला आकडा सांगायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न करतो आहे, एका माणसाने 90 रुपयाला पेन विकत घेऊन 108 रुपयाने विकला, तर नफ्याची टक्केवारी म्हणजे प्रॉफिट किती होईल असं विचारलेलं आहे. 90 रुपयाला आहे आणि तो विकतो कितीला, 108ला. डिफरन्स किती, 18, म्हणजे 18 रुपयाचं प्रॉफिट झाले. पण मला पर्सेंटेजमध्ये विचारले त्यांनी, तर कितीवर झाले ते, 90वर झाले आणि पर्सेंटेजमध्ये विचारले म्हणून मी गुणिले 100 करणार.
हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9 × 91, 9 × 18, 2 × 10 किती? 20% येणार आहे. 63चा आन्सर किती येणार आहे? ऑप्शन सी. समजलं का? 90ला तो विकत घेतोय आणि 90ला घेतोय आणि विकतोय कितीला? 108 रुपयानं. आता गॅप कितीचा आहे यांच्यामध्ये, डिफरन्स किती आहे? 18 म्हणजे काय, त्याला 18 रुपयाचं प्रॉफिट झाले. पण मला त्यानं पर्सेंटेजमध्ये विचारलं, नफ्याच्या टक्केवारी विचारले त्याने. तर किती रुपयावर मिळाले ते? 90 रुपये खाली लिहिणार आणि टक्केवारीमध्ये पाहिजे म्हणून 100 गुणिले करणार आहे 20%. पुढचा प्रश्न, जर एक संख्या 20%ने वाढवली आणि पुन्हा 20%ने कमी केली तर निव्वळ बदल किती? तर मी ती संख्या 100 मानतो. पहिले काय केले? 20%ने वाढवले म्हणजे 120 करणार गुणले, आणि 20%ने कमी केले म्हणजे 80 गुणले 80/100 करणार. हे 100 गेले, हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला. तर 12 गुणले 8 करणार. तर किती होते? 12 × 8 = 96. आधी संख्या किती होती माझी? मी 100 संख्या मानली होती. किती झाली? 96 झाली. म्हणजे 4चा डिफरन्स आहे, म्हणजे 4% डिक्रीज झाली. ऑप्शन सी हे आन्सर आहे. काय केलं समजलं? मी 100 संख्या मांडली ती, कारण की जर एक संख्या म्हटली तर ते मी एक संख्या 100 मानतो. पहिले 20% वाढली, नंतर 80% कमी झाली. ठीक आहे, तेच कॅल्क्युलेशन केलं मी. 12 × 8 = 96. 100 होती संख्या, ती 96 झाली, म्हणजे 4%ने घटली ती. 4% डिक्रीज. पुढचा प्रश्न, ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 28 वर्ष असेल तर एचे वय किती? असा प्रश्न आहे. पहिलं, ए आणि बी 3:4 आहे आणि त्यांची बेरीज किती आहे? 28 म्हटलं आहे. ह्याची बेरीज किती करू? रेशोची बेरीज केली तर किती येते? 7. मला एका युनिटची व्हॅल्यू काढायची, तर 7 चोक 28, म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू म्हणजे 4 आली. तर मला काय म्हटलं? एचं वय विचारलेलं. तर एचं किती आहे? 3 युनिट आहे. तर एका युनिटची माझी व्हॅल्यू 4 आहे, तर 4 × 3 = 12. आणि ह्याचं म्हटलं तर 4 × 4 = 16 झालं. ह्याची जर बेरीज करून बघितली तरी 28 येणार आहे. ठीक आहे, म्हणून एचं विचारलं तर 12 वय असणार आहे. 12 वर्ष एचं वय असणार. आणि जर मला बीचं विचारलं तर 16 वर्ष हिचं बी दिले. पुढचा प्रश्न, ए एक काम 10 दिवसात, हे रफ करून घेतो. जर एखादा क्वेश्चन जर तुम्हाला समजलं नाही ना, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचा आन्सर मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती किंवा परत जर नेक्स्ट टेक्स्ट असेल 5वी, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून देईल. ए एक काम 10 दिवसात करतो. ए 10 दिवसात, बी 15 दिवसात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? आपण काय करतो? एलसीएम काढतो. 10 आणि 15चा एलसीएम किती येणार? 30 येणार. 15 × 2 = 30, 10 × 1 = 30. ठीक आहे, म्हणजे समजा 30 वडापाव आहेत. ठीक आहे, 30 वडापाव आहेत. तर हा एका टायमाला 3 वडापाव खातो, म्हणजे एका दिवसात 3 वडापाव खातो, असं लक्षात ठेवा. आणि हा 2 वडापाव खातो. तर त्यांनी काय म्हटलं? दोघे मिळून किती दिवसांमध्ये काम करतील? म्हणजे 30 वडापाव खायला दोघांना किती वेळ लागेल? तर ह्याचं 3 वडापाव आणि ह्याचं 2 वडापाव, एका दिवसात 5 वडापाव झाले. मला 30 वडापाव खायचे आहेत, तर किती दिवस लागणार? 5 × 30, 6 दिवसामध्ये वडापाव होतील खाऊन 30, असं लक्षात ठेवा. काय केलं? हे 10 दिवसात म्हणतोय काम करतोय, बी किती 15 दिवसात काम करतोय. ह्याचं मी पहिली एलसीएम काढली, 30 आलं, म्हणजे मला एकूण काम किती आहे? 30 आहे. म्हणजे मी असं त्याला म्हटलं वडापाव आहेत. ठीक आहे, 30 एकूण वडापाव आहेत. आता ह्याची एफिशियन्सी किती आहे? 3, म्हणजे हा एका दिवसाला 3 वडापाव खातोय. बीची एफिशियन्सी किती आहे? 2, म्हणजे हा एका दिवसाला 2 वडापाव खातोय. मला दोघांचं मिळून काढायचं आहे. मग ह्याचे 3 वडापाव, ह्याचे 2 वडापाव, म्हणजे एका दिवसात 5 वडापाव खाऊन होतात. तर 30 दिवसामध्ये किती वडापाव खाऊन होतील? म्हणजे 30 वडापाव किती दिवसात खाऊन होतील? तर 6 दिवसामध्ये खाऊन होतील. कळलं का? कारण की एका दिवसाला 5 वडापाव. ऑप्शन बी आन्सर आहे माझं. ठीक आहे, 66चं बी. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. मसावी आणि रसावी काढा असं म्हटलेलं आहे. 12, 15, 20. आता मी बघतो पहिलं 12, 15, 20. 2 इथे मला 2 दिसते. 2ला भाग जातोय का 15ला? नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. 1, 5. 5ने 12ला भाग जातोय का? नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन गेला. मला फक्त पहिला आणि तिसरा ऑप्शन बघायचा. काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आता 1 किती आहे? म्हणजे मला आता एलसीएमकडे, लसावीकडे बघायचं आहे. 60 आणि 120. पहिलं 60 आणि 120. आता ह्या 60 पहिल्या 12च्या पाड्यामध्ये 60 येते, 15च्या पाड्यामध्ये 60 येते, हो. आणि 20च्या पाड्यामध्ये पण 60 येते. 20 × 60, 15 × 60 आणि 12 × 5 = 60. ठीक आहे, आणि 120 नंतर येते. 120 पण येते, पण 120 नंतर येते. पण लसावीचा अर्थ काय असतोय? जो सर्वात कमी असणारा, तिन्ही पाड्यात येणारा. त्यामुळे ऑप्शन काय माझं ए आहे.
बाकीचं हे तुम्ही हे पण करू शकत होता. 12, 15 आणि नंतर 20. पहिलं मग मी 3ने भागणार, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 पाचे 15, परत 20, परत 4, 4 के 4, 5, 4 पंचे 20, 5, परत 1, 5 एक 5, 5 एक 5, परत ह्या परत ह्या यांचा गुणाकार 3 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60, 60 आला माझा लसावी. हे पण करू शकतो. पण काय गरज आहे, मला जर इथेच खेळायचं असेल, लवकर काढायचं असेल, तर मी असं पण करू शकतो ना. ऑप्शन ए उत्तर आहे माझं. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर कसं काढता येईल हेकडं बघायचं आपल्याला. नाहीतर लांब मोठी प्रोसेसनं पण मला पण देता येईल, पण त्याचा काय अर्थ राहणार नाही मग बाकीच्या आणि माझ्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती? पहिलं मूल म्हटलं मी एक्स आहे. 3 वर्षाचं अंतर म्हटलं त्यांनी. मग पहिला त्याच्यामध्ये अंतर किती असणार? x+3. नंतरचा जो असणार तो x+6, x+9 आणि x+ किती 12. किती झाले? 1 2 3 4 5. 5च म्हटले ना. हां 5. आता ह्यांची बेरीज किती? 50 म्हटले. तर किती एक झाले? 1 2 3 4 आणि 5. 5 एक झाले. बाकीच्यांची बेरीज 3 6 9 9 9 18 18 आणि 12 20 30. ठीक आहे. मन बरोबर किती? 50. 5x 30 तिकडे जाणार, वजा होणार. 50 वजा 30 किती? 20. x बरोबर 4. आणि त्याने लहान मुलाचं वय विचारलं आहे मला, तर किती येणार? 4. ऑप्शन ए आन्सर असणार आहे माझं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 100 मीटर लांबीची ट्रेन 150 मीटर लांबीचा पूल 15 सेकंदात ओलांडते. ट्रेनचा वेग किलोमीटर तासमध्ये काढा. किलोमीटर तासमध्ये काढायचे. जर मला मीटरमध्ये सर्व दिले तर पहिलं मी ते काढून घेतो. म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे? आता ट्रेनची लांबी आणि जो पूलचं जी लांबी आहे त्याची मी ॲडिशन करणार. का? कारण की समजा ही ट्रेनची लांबी आहे, ही ट्रेन आहे आणि हा पूल आहे. हा पूल आहे. जेव्हा ट्रेन इथे येणार, इथे समजा ट्रेन आली, तर त्याला ट्रेनला इथपर्यंत गेली ट्रेन. हा अंतर पूर्ण तिला केला. ठीक आहे. हा ट्रेनने अंतर पूर्ण केला. त्याच्यानंतर तिला हा सुद्धा अंतर पूर्ण करावा लागणार आहे, कारण की तिला पार करायचं आहे ना. त्यामुळे पूलचं पण अंतर आणि तिला स्वतःचं अंतरसुद्धा पार करायचं आहे. कळलं का? त्यामुळे दोघांची ॲडिशन होणार आहे. म्हणजे 100 अधिक 150 आणि भागिले टाईम किती लागतो आहे? 15 सेकंद. त्यामुळे 250 अधिक 15 हे काय झालं? स्पीड झालं. तर मी तसंच ठेवतो, कारण की मला हे किलोमीटर पर आवरमध्ये म्हणजे किलोमीटर पर तासमध्ये करायचं आहे. 250 भागिले 15. तर मी किलोमीटर पर आवरमध्ये करताना काय करतो? 18 भागिले 5 करतो. 3 5 15, 3 संग 18, 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 10, 10 गुणिले 6 किती होतात? 60. 60 आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन बी मध्ये 60 आहे. तर किती वेळ लागणार आहे? ट्रेनचा स्पीड किती असणार आहे? 60 किलोमीटर पर आवर असणार आहे. कळलं का? पहिलं मला ट्रेनचा लांबी आणि जो पूलचं जी लांबी आहे त्यांची ॲडिशन करावं लागणार आहे आणि सेकंद खाली लिहिणार आहे मी 15. पहिलं मी ह्याच्यामध्ये केलं आणि त्याच्यानंतर मला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं म्हणून काय केलं मी? 18/5ने त्याला गुणलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 500 रुपयावर 6.25% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती? सोपा प्रश्न आहे. फॉर्म्युला टाकायचं आहे तुम्हाला फक्त. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? P/N/R/100. प्रिन्सिपल किती दिले? 500 रुपये म्हटले. 500 रुपयावर वर्ष किती? 4 आणि रेट किती? 6.25 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. नाहीतर मी एक काम करतो, पी किती आहे? कॅल्क्युलेशन सोपं करायला 500, 4 आणि 6.25.
भागिले 100. आता इथले 2 शून्य आहेत ते मी इथं 2 शून्य गुणतो, म्हणजे हे 500 असंच असणार आहे ना. 5 गुणिले 100 आणि 100 इथं 2 गुणले, हे जे पॉईंट जे असतील ते पॉईंट जातील ना. 5 गुणिले काय होईल मग, 4 गुणिले 625 भागिले 100. ठीक आहे. आता 5 चोक 20 झालं. 5 चोक 20 गुणिले 625 भागिले 100. 20 एके 20, 20 पाचा 100. 625 भागिले 5 काय होईल, 5 एके 5, 1 उरलं, 5 दोन्ही 10 आणि 5 दोन्ही 10 आणि 1 काय ते चुकते आहे का आपलं, 5 दोन्ही 10 आणि 5 पाचा 25, 125 चालं ना. 5 एके 5, 1 उरलं, 5 दोन्ही 10, 2 उरलं, 5 पाचा 25. हां, ऑप्शन ए 70चं ऑप्शन ए. ऑप्शन ए 125. ठीक आहे. फक्त व्हॅल्यू पुटिंगचं काम होतं बस, जास्त काही नव्हतं. पुढचा प्रश्न बघूया. 672 रुपयांना 5/3 या गुणोत्तरात विभागल्यास येणारे भाग कोणते. ठीक आहे. 5/3 5/3ला मला 672मध्ये विभागायचं आहे. तर 5 आणि 3 किती होतं, 8 होतं. तर मला एका युनिटची व्हॅल्यू काढायची. मग आपण एजचं केलं तर का नाही, तसंच हे करायचं आहे. आता एका युनिटची व्हॅल्यू काढायची मला. 88 64 3 उरलं, 8 चोक 32, म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू म्हणजे 84 आली. तर मला टोटल 5 युनिटसाठी किती आणि 3 युनिटसाठी काढायची. एका युनिटची व्हॅल्यू 84 आहे. तर 5 युनिटसाठी गुणले 5 करणार. 5 चोक 20, 8 45 आणि 42. पहिलं 420 व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला कारण 400 दिले. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. पहिल्याच ह्याच्यामध्ये निघून जाते. दुसरं तुम्हाला काढायचं सुद्धा गरज नाही. असं तुम्हाला गणित असणार ज्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे, तिथं वेळ घालवायचा नाही. ऑप्शन ए आन्सर आहे. 71चा ऑप्शन ए. कळलं. 3चं पण मला काढून दाखवतो. 84 गुणिले 3, 4 त्रिक 12, 8 त्रिक 24 आणि 1 25, 252. आलं. ह्या दोघांची ॲडिशन करून बघा. 420 आणि 252ची ॲडिशन तुम्हाला 672 येणार आहे. पुढचा प्रश्न. जर एका संख्येचा 3/4 भाग 60 असेल, ओके, एका संख्येचा 3/4 भाग 60 आहे, तर त्या संख्येचा 102 भाग. आधी मला ती संख्या काय ती काढून घेतो. x बरोबर 60 गुणिले 4/3, 3 दोन्ही 6, 20 चोक 80. मला संख्या काय आहे ती 60 आहे भेटली. तर त्या संख्येचा 102 भाग म्हणजे अर्धी 40. 80ची मला तीच अर्धी विचारलेली आहे, तर किती येणार, 40 येणार आहे. कळलं. पहिलं मी एक्सचे ती 3/4 भाग करून घेतलं, म्हणजे त्या संख्येचा 3/4 भाग म्हणजे गुणाकार असणार आहे. बरोबर 60 संख्या आहे माझी ती. तर त्या संख्येचा 102 विचारलं आहे. पहिलं नंतर ती मी संख्या काढून घेतली, 80 संख्या आली आणि त्या 80ची मला निम्मी विचारली, म्हणजे 102 भाग विचारलेला आहे. तर 40 येणार आहे. ऑप्शन बी आन्सर आहे. ठीक आहे. ज्या चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे त्याचे क्षेत्रफळ किती. पहिलं गोष्ट, चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे पेरिमीटरचा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, 4 × साईड आहे. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाची परिमिती किती आहे, 40 आहे, बरोबर 4 गुणिले साईड आहे. तर साईड किती येणार, 10 येणार, कारण की 4 तिकडे जाणार, 4 भागाकार होणार, 40 भागिले 4 होणार, बरोबर 10 आलं. ठीक आहे. साईड माझी किती आली, म्हणजे बाजू किती आली, 10 आली. तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, तर साईड स्क्वेअर आहे. साईड किती आहे, 10, 10चा स्क्वेअर किती, 100. ऑप्शन डी उत्तर आहे. पुढच्या वरतीचं काय, ऑप्शन डी उत्तर आहे. 8 पुरुषांचे सरासरी वजन 1.5 किलोने वाढते जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या एका पुरुषाच्या जागी नवीन एक माणूस येतो, तर नवीन पुरुषाचे वजन किती. पहिली गोष्ट, किती वाढले ते बघूया. 8, त्यासाठी काय करणार, 8 गुणिले 5 करणार, 15×8 किती, 120. इथे एक पॉईंट आहे, म्हणजे 12ने वाढलेलं आहे वजन. आता 12ने वजन वाढलेलं आहे, ठीक आहे. तर तो कोणाच्या जागी आलेला आहे, 65च्या जागी आलेला आहे, म्हणजे 65 अधिक 12 होणार आहे, बरोबर. 65 अधिक 12 किती, 5 2 7 आणि 6 1 7 77. सोपं आहे. वाटतंय गणित अवघड, पण सोपं आहे ते. कारण की बघा, पहिलं काय केलं मी, काय म्हटलं त्यांनी, 8 पुरुषाचे सरासरी वजन 1.5 किलोने वाढले ते, म्हणजे एकूण किती वाढलेलं आहे मला ते समजेल. गुणाकार केला तर मी, तर 12 किलो वजन वाढले जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनांच्या एका पुरुषाच्या जागी नवीन माणूस येतो. म्हणजे 65 किलोचा माणूस गेला आहे, मग त्याला मी 65 घेतला, ठीक आहे. आणि एक्स्ट्रा किती आले,
12 आले. मग टोटल झालं ना मला. तो माणसाचा जो नवीन जो आला त्याचं मला भेटते ना वेट 77 आहे. सोपं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. दोन संख्याची बेरीज 37 आहे आणि गुणाकार 342 आहे. त्या दोन संख्यांमधील फरक किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे. काय म्हटलं, दोन संख्याची बेरीज 37 आहे. ठीक आहे. एक्स आणि दुसरी संख्या वाय घेतो, 37 आहे आणि गुणाकार 342 आहे. ठीक आहे. एक्स गुणिले वाय 342 आहे. तर दोन संख्यामधील फरक किती म्हणजे एक्स मायनस वाय मला काढायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं मला फॉर्म्युला माहीत आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन माहीत असलं गरजेचं आहे. एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy. ठीक आहे. आता एक्स प्लस वाय स्क्वेअर म्हणजे 37चा स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मला माहीत नाही आहे, तसं लिहिलं मी. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय तर मला माहीत आहे, तर 2 × 342. ठीक आहे. 37चा स्क्वेअर किती येतो आहे, कसं करणार मी, 7चा स्क्वेअर 49, 7 7 49, 4 हातच्या घेतला, परत 7 आणि 3 7 1 21, 21च्या दुप्पट 42, 42 आणि 4 42 आणि 4 46, परत हातच्या 4 3चा स्क्वेअर 9 9 आणि 4 13. असं तुम्हाला लवकर जमलं पाहिजे स्क्वेअर काढायला सुद्धा, नाहीतर तुम्ही 37 गुणिले 37 परत ह्याचा गुणाकार ह्याला काय अर्थ नाही, तुमचा वेळ खूप जाणार आहे. 1369 हा स्क्वेअर येणार आहे माझा 37चा. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर काय केलं तुम्हाला सांगतो. असं जर आला मोठा तर काय करायचं, 7चा स्क्वेअर केला पहिला मी 49. ठीक आहे. 49 मधला 4 हातच्या घेतला, परत ह्या दोघांचा गुणाकार 7 1 21 आणि ह्याची दुप्पट 21ची दुप्पट करायची किती 42 आणि हातच्या जो आहे 4 किती 46 झालं. परत हातच्या आला 4. ह्याला जरा लेंदी वाटेल पण जर प्रॅक्टिस केली ना फास्ट होते. परत 3चा स्क्वेअर करायचा, 3चा स्क्वेअर 9 9 आणि ह्याचा हातच्या 13 झालं. ट्राय करून बघा, सोपं जाईल तुम्हाला. परत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस याचा गुणाकार 2 गुणिले 342, 2 2 4 4 2 8 आणि 3 2 6 684. ठीक आहे. आता 684कडे जातो घालवतो मी आणि वजाबाकी करतो. 13 69 वजा 684 बरोबर माझे काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू असणार आहे. 5 आलं, 6 2 6 8 आलं, 8 आलं आणि 4 आणि 3 आणि 1 हातच्या गेला, 7 3 आणि 3 6 आणि तर 0. 685 व्हॅल्यू आली माझी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची. ठीक आहे. आता काय करतो मी, पुढे हा फॉर्म्युला वापरतो. एक्स मायनस वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो. तो काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2xy. कारण की आता मला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची पण व्हॅल्यू भेटलेली आहे. किती आहे 685. आता 2 × xy म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय मला भेटलेली आहे, हे परत मी तर हे लिहित बसत नाही. 2 × 3 45 42 हे लिहायची काही गरज नाही, कारण मला ही व्हॅल्यू भेटलेली आहे 684 वजा 684 करतो मी. किती येणार बरोबर 1 येणार. 685 वजा 684 1 येणार, म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स मायनस वाय होल स्क्वेअर बरोबर 1 आलं. आता स्क्वेअरिंग ऑफ बोथ साईड केलं तरी एक्स मायनस वाय आणि एक्सचा स्क्वेअर एकच येतो. कळलं का. त्यामुळे एक्स मायनस वायची व्हॅल्यू काय येणार, आम्हाला तेच प्रश्नामध्ये विचारले, एक्स मायनस वायची व्हॅल्यू ऑप्शन ए आन्सर राहणार. ठीक आहे. सोपं होतं म्हणजे जर फक्त जर कॅल्क्युलेशनचं होतं पण केलं तर आन्सर भेटणार आहे. त्यामुळे अशा जे क्वेश्चन असतात ना जे लेंदी वाटतात तुम्हाला ते समजलं सुद्धा पाहिजे की कुठला क्वेश्चन लेंदी आहे, कुठला क्वेश्चन लगेच सोडून होतो ते समजलं पाहिजे. आणि जे लेंदी क्वेश्चन आहे ते शेवटीच ठेवायचे. ठीक आहे. तर हे रफ करून घेतो. जर तुम्हाला सोल्युशन पाहिजे तर जरा व्हिडिओ पॉज करा आणि सोल्युशन बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. जर ए इज टू बी इज इक्वल टू 2:3, बी इज टू सी इज इक्वल टू 4:5 असेल तर ए इज टू सीचे गुणोत्तर काय, असा प्रश्न आहे. ए इज टू बी इज टू सी, ए इज टू बी किती आहे 2:3 आणि बी इज टू सी किती आहे 4:, असं लिहून घ्यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं तर ह्याचा गुणाकार नंतर ह्याचा गुणाकार आणि नंतर ह्याचा गुणाकार एवढंच करायचं आहे बस तुम्हाला. 4 2 8
इथे काय करणार 4 त्रिक 12 5 त्रिक 15 झालं. मला काय विचारलं आहे ए आणि सीचं गुणोत्तर विचारले 8 15. ऑप्शन ए आन्सर आहे 76चं. झालं. पहिलं काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार, नंतर 3चा 4चा, नंतर 3चा 5चा. इथं स्टेपने लिहायचं 4 2 8 3 चौक 12 आणि 5 त्रिक 15. ऑप्शन ए आन्सर आहे. आणि मला ए आणि सीचा विचारलं आहे ना, तर मग एचा घेणार इथून आणि सीचा घेणार 8 आणि 15. बस. पुढचं गणित बघूया. 1000 रेज टू 9 1000 रेज टू 9 आणि 10,000 रेज टू 24. तर असं मी लिहू शकतो 10चा क्यूब 1000च होतो ना, 10चा क्यूब 1000 आणि वरती 9 भागिले 10चा 24. हा तर तुम्हाला एल्जेब्रिक एक्सप्रेशन माहीत असेल. ए रेज टू एन रेज टू एम बरोबर ए रेज टू एन इंटू एम. तसंच आता मी इथं करणार आहे 10 3 गुणिले 9 भागिले 10 रेज टू 24 बरोबर. कारण हे जर तिथं मी अप्लाय केले तर काय होणार 10 9 त्रिक 27 भागिले 10 रेज टू 24 वरती 24 येणार घातांमध्ये. आता अजून एक एल्जेब्रिक एक्सप्रेशन सांगतो तुम्हाला मी. ए रेज टू एम भागिले ए रेज टू एन. तर काय होतं ए रेज टू एम मायनस एन. म्हणजे जर हे जर सेम असेल ए जर सेम असेल तर ते फॉलो होतं. तर काय होणार ए रेज टू एम मायनस एन. पण जर हेच जर प्लस इंटूमध्ये असेल ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन तर काय होतं एम प्लस एन होतं. हे एल्जेब्रिक एक्सप्रेशन माहीत असणं गरजेचं आहे. तर तिथं काय होणार 10 वरती 27 वजा 24 काय होणार 10 27 वजा 24 3. 10चा क्यूब काय येणार 1000. झालं आन्सर माझं 1000 रुपये 1000 आलं. ऑप्शन ए आन्सर आहे. कळलं का? सोपं होतं. फक्त ते करता आलं पाहिजे. हे एल्जेब्रिक एक्सप्रेशन जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही करू शकता, नाहीतर मग ते काय अर्थ नाही. मग ते मग नुसतं सारखं नुसतं लिहा खोडा तेच करत बसणार तुम्ही. पुढचा प्रश्न. एक टाकीत 2 नळांनी 20 आणि 30 मिनटात भरते. पहिली ए म्हटलं मी आणि दुसरी बी नळ म्हटलं. ए 20 मिनटात आणि बी 30 मिनटात. याचा LCM काढतो मी. किती येणार 60 30 2 60 20 त्रिक 60. तर दोन्ही नळ उघडल्यास टाकी किती वेळात भरेल. असं समजा 60 लिटरची टाकी ही 3 लिटर भरते एका मिनटात आणि हे जो नळ आहे हा 3 लिटर भरतो एका मिनटात आणि जो बी जो नळ आहे तो एका मिनटात 2 भरतो. आता दोन्ही नळ मगाशी कसं होतं कामाचं होतं तसं इथं आहे. हा एका मिनटात 3 हा एका मिनटात 2. तर मला दोघांनी मिळून म्हटले तर 5 होणार दोघं मिळून. आणि टाकी किती 60 लिटरची एका मिनटात किती होते तर 5 होते. तर किती येणार 12. ऑप्शन डी येणार आहे आन्सर 78चं डी. समजलं. पुढचा प्रश्न. फाइंड द क्यूब रूट ऑफ 9261 9261चे घनमूळ काढा असं म्हटलं आहे. तर 11चं तर येऊ शकत नाही कारण की 11चा स्क्वेअर किती 121 आणि 101 कारण की एवढं खूप लहान आहे. आणि 11चा इंटू 11 11 की 11 11 2 22 आणि 11 की 11 11 2 13 1321 होतं त्यामुळे हे तर नाही आहे. 21चं करून बघतो. 21चा किती आहे स्क्वेअर 441 गुणिले 21 करून बघतो. 21 की 21 21 चोक किती 84 84 280 परत 21 चोक 84 84 8 8 किती 92 आलं की 9261 घनमूळ. ऑप्शन बी आन्सर आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या सरळ व्याजदराने एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होईल असं म्हटलेलं आहे. आता ती रक्कम मी किती मी स्वतःहून म्हणतो लेट पी बरोबर 100 म्हणजे ते अमाऊंट मी 100 रुपये म्हणतो. आणि तो काय म्हणतो आहे कोणत्या सरळ व्याजदराने एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होईल. दुप्पट म्हणतो आहे. रक्कम काय होते म्हणजे दुप्पट होते म्हणजे अमाऊंट दुप्पट होते 200 झाली. आता मी याच्यावरती सिम्पल इंटरेस्ट काढू शकतो. माझ्याकडे पी आहे ए आहे काय तसं कसं काढू शकतो अमाऊंट वजा प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे 200 वजा प्रिन्सिपल किती आहे 100
सिम्पल इंटरेस्ट किती म्हणजे व्याज किती आलं, सरळ व्याज किती आलं, 100 आलं माझं. आता माझ्याकडे सर्व आहे, सर्व गोष्टी आहे, कारण की इयर पण दिलेलं आहे, मला फक्त रेट काढायचं. तर फॉर्म्युलामध्ये टाकतो मी सिम्पल इंटरेस्ट बरोबर P×N×R, ठीक आहे, भागिले 100. सिम्पल इंटरेस्ट किती आहे, 100 आहे. प्रिन्सिपल किती आहे, 100 आहे. इयर किती दिलेलं आहे, 10. फक्त रेट काढायचं आहे मला, भागिले 100. हे 100 गेलं, हे 100 गेलं, हे जे 10 आहे ते खाली आलं, इकडे आलं, 10 या साईडला आलं. 100 भागिले 10 बरोबर रेट या क्षणी गेलं. रेट किती आला, 10% रेट आला माझा. ठीक आहे. ऑप्शन बी, 10% सरळ व्याज दराने एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होईल. कारण की मी जर अमाऊंट किती मांडली ती 100 मांडली, तर अमाऊंट हे रक्कम किती मांडली मी, प्रिन्सिपल किती मांडलं, 100 मांडली, तर अमाऊंट किती होणार, 200 होणार. ठीक आहे. असं हा झाला गणिताचा सेक्शन झाला पूर्ण. आता कम्प्युटरचा सेक्शन राहिलेला आहे 10 क्वेश्चनचा, तो आपण आता घेऊया. त्याच्या आधी हे रब करून घेतो मी. एकच मिनटं फक्त. आता जे कम्प्युटरमध्ये कम्प्युटरचा जो सेक्शन आहे तो हा 10 क्वेश्चनचा असतो आणि तुम्हाला इंग्लिशमध्येच क्वेश्चन दिलेले असतात. लास्ट टाईम तर जो 10 ऑगस्टला पेपर झाला होता, 10 ऑगस्टला झाला होता 2025ला, तो त्याचे क्वेश्चन जे होते ते इंग्लिशमध्येच होते. त्यामुळे इंग्लिशमध्येच क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. ठीक आहे. पहिला प्रश्न म्हणजेच 81वा प्रश्न बघूया कम्प्युटर सेक्शनमधला. विच की इज यूज टू डिलीट द कॅरेक्टर टू द लेफ्ट ऑफ द कर्सर. ठीक आहे. आता ह्याच पहिल्या गोष्ट क्वेश्चन समजणं महत्त्वाचं आहे ह्याच्यामधलं. आता समजा मी डॉक्युमेंटमध्ये वर्ड डॉक्युमेंट ABCD असे 4 लेटर्स टाईप केलेत मी आणि माझा कर्सर जो आहे तो इथे आहे. ठीक आहे. तर मला हे बी जे कॅरेक्टर किंवा वर्ड म्हणा, अक्षर म्हणा, ते जर मला डिलीट करायचं असेल तर मी कुठला वर्ड प्रेस करणार, कुठला करणार, बॅकस्पेस. उत्तर माझं बॅकस्पेस आहे. पण जर मला सी करायचं असेल, डिलीट करायचं असेल, तर मी कुठला करणार, डिलीट. म्हणजेच थोडक्यात जर मला लेफ्ट ऑफ द कर्सर करायचं असेल तर बॅकस्पेस, आणि जर मला राईट ऑफ द कर्सर म्हणायचं असेल तर डिलीट. हे लक्षात ठेवा. सी जर करायचं असेल सी, तर मी डिलीट की प्रेस करणार. म्हणजे तुम्ही बघा तुमचा जो कीबोर्ड असतो त्याच्यावरती डिलीट आणि बॅकस्पेस असे दोन्ही हे असतात, बटन्स असतात. बॅकस्पेसच्या वरतीच तुम्हाला डिलीटसुद्धा दिसेल किंवा कोपऱ्यात कधी कधी असते. त्यामुळे जर मला राईट ऑफ द कर्सर म्हणजे सी जर करायचं असेल डिलीट, तर मी डिलीट हे प्रेस करणार बटन, आणि जर मला लेफ्टवाला करायचं असेल म्हणजे बी जर करायचं असेल तर बॅकस्पेस बटन प्रेस करणार मी. ठीक आहे. शिफ्ट आणि एंटरचा काही संबंध नाही. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॅम. फुल फॉर्म विचारले जातात एक्झाममध्ये. तर रॅमचं फुल फॉर्म काय आहे, रँडम ॲक्सेस मेमरी. ऑप्शन बी हे उत्तर आहे. ठीक आहे. आता रॅमबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ह्याच्या आधी पण सांगितलं तर एकदा रिव्हिजन होऊन जाईल तुमची. रॅमची जी मेमरी असते ती ओलाटाईल असते. मल्टीलाईन क्वेश्चन जर आला तर लक्षात ठेवा, ओलाटाईल असते. ओलाटाईल म्हणजे काय, दॅट कॅन बी चेंज, म्हणजे चेंज होऊ शकते त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओलाटाईल असते. परत त्याचा यूज टू टेम्पररी स्टोअर डेटा, म्हणजे त्याचा जो डेटा असतो तो टेम्पररीसाठी म्हणजे थोड्या काळासाठी स्टोअर केला जातो. टेम्पररी स्टोअर डेटा. ठीक आहे. आणि जर पॉवर ऑफ झाली म्हणजे मध्येच कनेक्शन जर लॉस झालं किंवा लाईट गेली, मध्येच पॉवर ऑफ झाली, तर त्याचा डेटा लॉस्ट होऊ शकतो. डेटा लॉस्ट. ठीक आहे. म्हणजे जर पॉवर कट ऑफ झाली किंवा पॉवर ऑफ झाली तर डेटा लॉस्ट होतो त्याचा. टेम्पररी स्टोअर डेटा असतो. परत ओलाटाईल असते. हे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. 3 पॉईंट लक्षात ठेवा रॅमबद्दल. रॅमचा फुल फॉर्म काय, रँडम ॲक्सेस मेमरी. पुढचा प्रश्न, विच डिव्हाइस इज यूज फॉर कॅप्चरिंग इमेज टू बी स्टोअर इन कम्प्युटर. कॅप्चरिंग इमेजसाठी कुठला डिव्हाइस यूज केलं जातं, तर ते कुठलं यूज केलं जातं माहीत आहे, स्कॅनर यूज केलं जातं. त्याच्यातून जे इमेजेस आहेत ते कम्प्युटरमध्ये कॅप्चर केले जातात. प्रिंटर नाही, प्रिंटर आपल्याला प्रोव्हाइड करत असतो, ते आउटपुट डिव्हाइस आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. स्कॅनर काय आहे तर इनपुट डिव्हाइस आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि मॉनिटर आउटपुट डिव्हाइस आहे आणि स्पीकरसुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर काय असतो, जे आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत असते ते मॉनिटर असतं, ते आपल्याला ते डिव्हाइस कशामध्ये तर आउटपुट डिव्हाइसमध्ये येतं. पुढचा प्रश्न,
ऑप्शन उत्तर ह्याचं 83चं आन्सर काय? ऑप्शन बी हे आन्सर आहे. इन एम एस एक्सेल अ फॉर्म्युला ऑलवेज स्टार्ट्स विथ विच सायन्स. म्हणजे हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे आपल्या टेस्टमध्ये. कुठलं साईन असतं तर इजिकल टूचं साईन असतं. त्यामुळे नेहमी बघा फॉर्म्युलामध्ये असा फॉर्म्युला असेल बघा. जर तुम्हाला एखादं ॲडिशन करायचं असेल तर बरोबर सम A1 किंवा A3 A5 असं असतील बघा. पहिलं सुरुवात ह्याने इजिकल टूने होते. प्लसने नाही, मायनसने नाही, ॲट द रेट नाही. ऑप्शन सी आन्सर आहे. ठीक आहे, इजिकल टूने सुरुवात होते. एक्सेलचा वापर कशासाठी केला जातो? स्प्रेडशीटसाठी, डेटा एंटर वगैरे त्यासाठी एक्सेलचा वापर केला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसचं एक्झाम्पल विचारलेलं आहे. तर कुठलं आहे? मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. प्लॉटर आउटपुट डिव्हाइस आहे. प्रोजेक्टरसुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. लाईट पेन हे इनपुट डिव्हाइसचं उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे. ठीक आहे. लाईट पेन कशासाठी वापरलं जातं? तर ड्रॉ ऑन स्क्रीन. आता मी जो वापरतो तो लाईट पेनच एक प्रकारे आहे, त्याच्यामार्फत मी स्क्रीनवर लिहू शकतो आहे. ठीक आहे, हे इनपुट दिलं जाते. ठीक आहे. आता प्रोजेक्टरमध्ये काय असतं? आपल्याला प्रोजेक्टर आपण जो बघतो, शाळेत बघितला, स्कूलमध्ये बघितला किंवा कॉलेजमध्ये बघितला किंवा आपण मूवी वगैरे बघतो, ते प्रोजेक्टर झाले. आपल्याला आउटपुट भेटतं त्याच्यातून. प्लॉटर पण आउटपुट आहे, मॉनिटर पण आउटपुट आहे. प्लॉटर म्हणजे काय तर जे प्रोड्यूस केलं जातं त्याच्यातून काय ब्लू प्रिंट्स किंवा मॅप्स वगैरे असतात, तो प्रोड्यूस करत असतो. ब्लू प्रिंट्स किंवा मॅप्स हे प्रोड्यूस करतो तो प्लॉटर. ठीक आहे. मॉनिटर माहीत आहे. ऑप्शन सी हे आन्सर आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द शॉर्टकट की टू कट सिलेक्टेड टेक्स्ट. कटसाठी कुठलं तुम्ही शॉर्टकट की वापरणार? तर Ctrl+X हे कटसाठी वापरलं जातं. ऑप्शन सी हे उत्तर आहे. Ctrl+Z अंडूसाठी वापरलं जातं. अंडू. Ctrl+V कशासाठी वापरलं जातं? तर पेस्टसाठी वापरलं जातं. आणि Ctrl+C कॉपीसाठी. इथं पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिला आहे सी. तुम्हाला वाटावं म्हणून कटसाठी सी आहे, फसवण्यासाठी. कॉपीसाठी सी वापरलं जातं आणि Ctrl+X कटसाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज द लार्जेस्ट युनिट ऑफ स्टोरेज. GB नाही, TB, MB, PB हे लार्जेस्ट आहे. तुम्हाला त्याचं सांगतो पूर्ण. ह्याच्या आधी पण सांगितलं तरी अजून एकदा सांगतो. पहिलं गोष्ट, एक बीट म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय असतं? सिंगल बायनरी डिजिट असतात एक बीटमध्ये. म्हणजे ते 0 असेल किंवा 1 असेल एक बीटमध्ये. ठीक आहे. तर सिंगल बायनरी डिजिट असतात. एक निब्बल हे लिहून घ्या, पाठ पाहिजे मला तुमच्याकडे. एक निब्बल बरोबर 4 बीट्स असतात आणि एक बाईट बरोबर 8 बीट्स असतात. एक निब्बल बरोबर 4 बीट्स, एक बाईट बरोबर 8 बीट्स असतात. झालं? हे एक लक्षात ठेवा. परत 1 KB बरोबर 1024 बाईट. 1 MB बरोबर 1024 KB. परत 1 GB बरोबर 1024 MB. ठीक आहे. परत 1 TB बरोबर 1024 GB. 1 PB बरोबर 1024 TB. आणि 1 EB बरोबर 1024 PB. हे झालं इथपर्यंत. KB नंतर MB नंतर GB नंतर TB आणि TB नंतर PB आणि PB नंतर EB. ठीक आहे. आणि 1 ZB बरोबर 1024 EB. आणि 1 YB म्हणजे 1024 ZB. YBला काय म्हटलं जातं? योट्टा बाईट. जर म्हटलं सर्वात लार्जेस्ट म्हटलं तर योट्टा बाईट, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं किती? 1024 जेट्टा बाईट. ठीक आहे, जेट्टा बाईट. आणि 1 योट्टा बाईट बरोबर 1024 जेट्टा बाईट, हे लक्षात ठेवा. आपल्याला मगाशी काय होतं? PBवाला होता बघा. PB इथे MB, GB, TB आणि PB सगळ्यात आपल्या ऑप्शनमध्ये तर PB आहे. पण जर सर्वात लांब मोठं म्हटलं तर YB आहे, योट्टा बाईट. हे लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा. ऑप्शन डी.
पुढचा प्रश्न, विंडोज इज अ टाईप ऑफ हार्डवेअर नाही, हार्डवेअर म्हणजे काय, ज्याला आपण फिजिकल टच करू शकतो. CPU झाला, विंडो मॉनिटर वगैरे झाला, हे काय हार्डवेअर आहेत. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. ऑपरेटिंग सिस्टम, ऑप्शन सी हे आन्सर आहे माझं. ऑपरेटिंग सिस्टम हे विंडो ऑपरेटिंग सिस्टमचा टाईप आहे, ब्राउझर पण नाही. आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय असतं, तर जो इंटरफेस असतो म्हणजे कम्प्युटर हार्डवेअर आणि जो आपल्यामधला जो इंटरफेस असतो त्याला ऑपरेटिंग सिस्टम म्हणायचं. म्हणजे जर कम्प्युटर जो हार्डवेअर असतो आणि युजर यांच्यामधला इंटरफेस असं जर डेफिनेशन विचारले तर इंटरफेस बिटवीन कम्प्युटर हार्डवेअर अँड युजर त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो. ठीक आहे. आता ऑपरेटिंग सिस्टमचे फंक्शन बरेचसे आहेत, जसे की प्लॅटफॉर्म फॉर सॉफ्टवेअर जो प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, म्हणजे सॉफ्टवेअरना त्यांना एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करत असतो ऑपरेटिंग सिस्टम. परत मॅनेजिंग हार्डवेअर, परत कंपोनंट्स लाईक CPU अँड मेमरी असे काय करतो, मॅनेज करत असतो हार्डवेअर. ठीक आहे, हे त्याचे फंक्शन एवढं काय महत्त्वाचं नाही, फक्त ऑपरेटिंग सिस्टम काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे. पुढचा प्रश्न, आन्सर काय, ऑप्शन सी आन्सर आहे. पुढचा प्रश्न, फुल फॉर्म ऑफ GUIचा फुल फॉर्म काय, तर ग्राफिकल युजर इंटरफेस ऑप्शन ए आन्सर आहे माझं. ठीक आहे, हे जे फुल फॉर्म आहे ते तुम्हाला तोंडपाठच असले पाहिजेत. विच वॉज द फर्स्ट वेब ब्राउझर डेव्हलप बाय मार्क अँडरसन इन 1993. तर कुठलं केलं होतं, तर ते मोझॅक केलं होतं. मोझॅक, ऑप्शन डी मोझॅक, ऑप्शन डी हे आन्सर आहे. इंटरनेट एक्सप्लोरर जे होतं ते कोणी केलं डेव्हलप, तर मायक्रोसॉफ्टने केलेलं होतं. मायक्रोसॉफ्ट, पण ते 1995 केलं होतं आणि ते आता सध्या 2022 ते बंद केले त्यांनी, इंडेड झाले ते. मायक्रोसॉफ्टने केले 1995, फक्त मायक्रोसॉफ्टनं केलं एवढं लक्षात ठेवा. इंटरनेट एक्सप्लोरर आपलं उत्तर काय, तर मोझॅक उत्तर आहे. हे व्यक्तीचं नावसुद्धा लक्षात ठेवा, मार्क अँडरसन. इयर नाही लक्षात ठेवलं तर चालेल, फक्त मार्क अँडरसननं मोझॅक केलं होतं हे लक्षात ठेवा. आणि इंटरनेट एक्सप्लोरर मायक्रोसॉफ्टने केलं होतं. हे होतं 90 प्रश्नांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस होतं. ह्याची PDF तुम्हाला टेलिग्रामच्या आपल्या जो चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. फक्त तुम्ही ह्याची जर जास्तीत जास्त करून जर पॉसिबल असेल तर प्रिंट काढूनच सोडवा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. जे एक्झाम स्ट्रेस असतं ते तुम्हाला ते तुम्ही टॅकल कराल त्याच्यावरती. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा असते, ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं. आणि दुसरी गोष्ट, जर व्हिडिओ जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल, ही टेस्ट जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपला टेलिग्राम चॅनल जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. त्याच्यावरती आपण विविध परीक्षांचे अपडेट देत असतो आणि याची PDF तुम्हाला तिथेच भेटून जाईल. ठीक आहे, आपण इथेच थांबूया आणि लवकरच 5वी मॉक टेस्ट असेल ते तुमच्याकडे मी पोहोचवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल. आजची टेस्टचं जे ॲनालिसिस आहे इथेच थांबूया. जय हिंद.